हा चला हे सन्मान आहे, थोडेसे सन्मान आहे ते आपण सन्मान करून घेऊयात. जबील शेख साहेब या. अंपायर कॉमेंट्री बॉक्स मधून जेव्हा अनाउन्समेंट होईल तेव्हाच बॉल टाका. जबील शेख साहेब, जबील शेख साहेब त्याबरोबर त्यानंतर सोहेल साहेब, आसिफ भाई या, आपण सगळे या. मुश्ताक भाई अतार, अनुजी मिश्रा, भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष यश निंबाळकर, सुनीलजी राठोड, मोहनदास महाजन, विवेक मच्छिंद्र महाजन, या सगळ्यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. अतुलजी पाटील, महेशजी, आपण या सगळ्यांचा, अनिलजी देशमुख साहेब, हे सगळे अगदी महत्वाचे, प्रकाशजी पाटील साहेब, आपण देखील यायचं आहे. आपण सगळे देखील या स्पर्धेसाठी खूप महत्वाचे आहेत. आपलं स्वागत, आपला सन्मान केला जातोय. यस, सत्कार चालू राहतील. सगळ्यांचं स्वागत झालंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच चंदू सर. वेलकम बैक सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है ग्रामीण धमाका बिग बैश 2026 में सीजन 4 और ये दिल मांगे मोर. आज ग्रुप सी के मैचेस और अब दो विनर्स के बीच का मुकाबला. सॉरी, एक सन्मान राहिला होता. मिलिंद सिंग साहेब यांचाही नावाचा उल्लेख इकडे आपण करतोय, त्यांचाही सन्मान होईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नैन्सी 11 चौथा रुवा एकवीरा मानकोली बनाम विहान एंटरप्राइजेस गांव देवी दिवे. दिवे टीम को करनी है पहले बैटिंग और रणनीति में थोड़ा सा बदलाव. ओपनिंग जोड़ी में बदलाव. प्रथमेश राठौड़ के साथ आए हैं कुणाल और पहली गेंद लेकर विनीत. पहली गेंद लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड के साथ शुरुआत होती हुई इस मैच की. हालांकि मानकोली टीम ने भी अपनी रणनीति में थोड़ा सा बदलाव किया है. विनीत से गेंदबाजी की शुरुआत की गई है. प्लॅनिंग तर प्रत्येक मॅच मध्ये होणार आहे आणि ती प्लॅनिंग आता स्पष्ट आहे. हे आमच्या सर्वच माता भगिनी ते पाहायला मिळतात. स्वातीताई वरुण पाटील इथे उपस्थित आहेत, दीपालीताई सचिन कराळे इथे उपस्थित आहेत, उपसरपंच आहेत कल्पनाताई मच्छिंद्र मात्रे इथे उपस्थित आहेत, अनिकेत मात्रे यांच्या मातोश्री आहेत. आणि आपण पाहिलंय या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. स्त्री शक्तीला सलाम. आज गुढीपाडवा आहे, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मराठी नववर्षाच्या. हे सगळेच मान्यवर ज्यांचा सन्मान इथे महेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. सगळ्यात मोठी जबाबदारी आहे यांच्या खांद्यावर. कुमार मात्रे, अनिकेत मात्रे, महेश पाटील, खऱ्या अर्थाने हीच मंडळी पुढे येत असतात. वरुण एस पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पुढे काम करतात आणि त्याचमुळे चर्चा आहे. संजय कराळे, मच्छिंद्र मात्रे, सचिन कराळे, हीच ती मंडळी आहेत. लेग स्टंप की दिशा में रखी हुई गेंद हल्के हाथों से टर्न किया है मिड विकेट क्षेत्र में और दूसरे का कॉल और निकल भी पड़े हैं. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. पहले जब शॉट खेला गया था तो लगा नहीं था कि शायद दूसरे रन का प्रयास होगा, लेकिन बहुत अच्छी तरह से दूसरे रन को जज करते हुए देख लिया था कि फील्डर काफ़ी दूर है, उसी का फ़ायदा उठाते हुए. हालांकि थोड़ा सा जोखिम भी था. खाता खुलता हुआ प्रथमेश राठौड़ का. कुणाल पाटिल ने भी अपना खाता खोल दिया है. पहले मैच में प्रथमेश के साथ अक्षय मडवी आए थे जिन्होंने काफ़ी स्ट्रगल भी किया था, तो उसको देखते हुए ओपनिंग जोड़ी में बदलाव किया गया है. दोन्ही टीम आता प्लॅनिंग करूनच उतरणार आहेत अजय, आणि त्याचमुळे हा जो सामना हा चांगलाच रंगणार आहे. हल्के हाथों से कट करना चाहते थे, लेकिन जो उछाल था उसको ठीक तरह से संभाल नहीं पाए थे. अंदरूनी किनारा भी लगा था, लेकिन बाउंस पर गेंद विकेट कीपर के पास. डॉट डिलीवरी. थोड़ा सा संभल कर खेलने का प्रयास कर रहे हैं प्रथमेश. पहले मैच में उन्होंने पहली गेंद पर छक्का जड़कर शुरुआत की थी, उसके बाद पॉइंट पर कैच आउट हुए थे. इस मैच में थोड़ा सा अलग नजर आ रहे, लेकिन इस बार कड़क शॉट मिड ऑफ के ऊपर से. ये मन पसंदीदा इलाका है उनका. 4 रन. मागच्या मॅच मध्ये इथे षटकार मारला होता, आता चौकार मारलाय. चांगला फटका प्रथमेश राठोडच्या बॅट मधून. 4 धावा येत आहेत. सुशील पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम सुशील. जीटीसी साठी काम करतायत आणि भूपेश कराड यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत, मेंटॉर आहेत. यस, भरपूर काही शिकायला मिळालंय सुशील पाटील यांच्याकडून भूपेश यांना देखील. सो चांगला चौकार, लॉफ्टेड ड्राइव. 4 धावा येत आहेत प्रथमेशच्या खात्यात. टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय दिवे टीम का इस मैच में. स्लोवर डिलीवरी हल्के हाथों से खेला और फंबल वहां पर फील्डर द्वारा मिसफील्ड. शॉट कवर पॉइंट पर, उसी का फायदा उठाते हुए बल्लेबाज. सिंगल जहां पर मिलना कठिन था वहां पर 2 रन्स. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बिना किसी नुकसान के. पहिला संघ आहे अजय आतापर्यंत या ग्रामीण बिग बॅश लीग मध्ये. या तिसऱ्या रात्रीमध्ये ज्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे, हा निर्णय नक्कीच त्यांच्यासाठी सार्थ ठरवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही टॉस जिंकलाय, धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. जी हाँ, लेकिन एक बात तो है कि जब भी टोटल 90 उसके करीब या फिर उसके ऊपर बना है तो उसको चेस करना बहुत मुश्किल हुआ है.
इस बार स्विच हिट, अद्भुत शॉट है ये, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को डिपॉजिट करते हुए प्रथमेश राठोड, शानदार छक्का। रावडी राठोड, प्रथमेश राठोड मागच्या मॅच मध्ये अपयश आलं, षटकार मारून आउट झाला, परंतु या मॅच मध्ये एक चौकारही मारलाय आणि आता स्विच हिटही मारलाय आणि तो स्वीटही होता, बॅकवर्ड ऑफ पॉइंट आणि खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेला असे फटके मारले जातात त्यावेळेला नक्कीच मला ते सूरज चव्हाणची आठवण होते. बिग बॉस फेम बुकी टेंगुल, बरोबर दिशा, बॉलला थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, अल्टी पलटी देख घुमा के, खतरनाक शॉट. यावेळेला फलंदाज प्रथमेश राठोडच्या बॅटमधून. हा खेळाडू जर टिकला तर या मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडेल. जी हाँ, इसमें कोई संदेह नहीं है. पहले ओवर का खेल हुआ, समाप्त रन संख्या 16 बिना किसी नुकसान के. बहुत ही दमदार शुरुआत टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम की. भरपूर मान्यवर येत आहेत. सभागृह नेतेपद साहेबांकडे आहे, वरुडेस पाटील यांच्या निकटवर्तीय, आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांच्या शोला मान्यवरांची मांदियाळी प्रचंड मोठी राहणार आहे या पुढच्या 3-4 दिवसामध्ये. आणि त्याचमुळे गर्दीचे विक्रम मोडले जातील. आज पहा ना, प्रत्येक स्टँडमध्ये नजर टाका, कुठेच जागा शिल्लक नाहीये. पार्किंग प्लॉट फुल झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हुंडाई शोरूम पासूनच आतमध्ये यायचं आहे. तिथेच पार्किंगची व्यवस्था आहे, तिथेच तुम्ही पार्क करू शकता आपल्या गाड्या, मैदानामध्ये येऊ शकता. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ही स्पर्धा आता वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रातल्या अग्रमानांकित स्पर्धेच्या यादीमध्ये याही स्पर्धेची नोंद केली जाईल अशी स्पर्धा वरुणेश पाटील साहेबांची. वैभव की पहली गेंद बिल्कुल विकेट टू विकेट हल्के हाथों से खेला और एक तेज सिंगल डायरेक्ट हिट लगता तो शायद यहाँ पर मामला नजदीकी बन सकता था. नॉन स्ट्राइकर से इन पर थ्रो किया गया था, लेकिन निशाना खता होता हुआ फील्डर का. सिंगल के साथ वैभव माली के ओवर की शुरुआत. पिछले मैच में वैभव ने गेंदबाजी की शुरुआत की थी और विकेट के साथ उनकी शुरुआत हुई थी. मंगेश वैती का वो बहुत बड़ा विकेट उन्होंने चटकाया था, लेकिन उसके बाद थोड़ा आक्रमण भी हुआ था उनके ऊपर. और क्या लगता है, क्या उसी सोच के तहत इस मैच में विनीत को पहला ओवर दिया गया? क्योंकि वैभव के उस ओवर में भी रन्स तो काफ़ी बने थे, लेकिन विनीत को जो पहला ओवर दिया गया वो भी कुछ रणनीति उतनी सटीक गई नहीं है. उनके ओवर में भी 16 रन आए. एक्झॅक्ट खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्या धावा आलेल्या आहेत, ती रणनीती थोडीशी फोल ठरली आहे. 16 रन पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये आल्यात. ड्राइव किया गेंद हवा में, कोई खिलाड़ी लॉन्ग ऑन पर नहीं है. मिड ऑन सर्कल के अंदर उसके ऊपर से 4 रन. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, कडक शॉट इथे पाहायला मिळतोय, बेधडक शॉट इथे पाहायला मिळतोय. आणि अशा शॉटसाठी तर जाणला जातो प्रथमेश राठोड, कारण आता त्याची फलंदाजी पाहणं मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. आणि लेफ्ट हँडेड बॅटरचा बोलबाला राहिलाय काल रात्रीपासून. जगत सरकार, रजत मुंडे, आता प्रथमेश राठोड. इस बार स्वीप किया, ओ यहां पर मौका था सीधे स्क्वेयर लेग के हाथों में, लेकिन भालेकर कैच नहीं कर पाए. हो नक्कीच इथे कॅच व्हायला पाहिजे होता. हा झेल सुटलाय, प्रथमेश राठोडला जीवदान मिळालंय. संजू कनोजियाने देखील इथे अर्धशतक ठोकले, त्याचंही नाव विसरून चालणार नाहीये. कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची आठवण इथे होतच असते, आणि म्हणून तर बोलबाला असतो या स्पर्धेचा. हो कॅच सुटलाय, हा झेल सुटल्यानंतर पहा, तो खेळाडू होताना त्याचे हात डोक्यावर गेले. त्याला माहिती आहे झेलाचं किती महत्व आहे. जी हाँ, बहुत ही इंपॉर्टेंट मोमेंट इस मैच में. पहली सफलता आपको मिल सकती थी. प्रयास अच्छा किया था जरूर, लेकिन कैच नहीं कर पाए भालेकर. और अब की बार लीजिए, एक्स्ट्रा कवर के ऊपर एक्स्ट्रा पावर दिखाते हुए बल्लेबाज राठौड़, 4 रन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट राठोडचा पाहायला मिळतोय. प्रथमेशचा काय फलंदाजी सुरू आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही फलंदाजी आहे, डोळे दिपवणारी फलंदाजी आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राइव. 4 धावा मिळत आहेत. बहुत ही तेज गति से रन्स बनाते हुए प्रथमेश राठौड़. कुणाल अभी तक सेकंड फिडल का रोल अदा कर रहे हैं, और वो सही रणनीति भी है. उन्होंने पहली गेंद पर इस ओवर में सिंगल निकाला था. प्रथमेश को ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक देने का उनका जो निर्णय है वो सही साबित होता हुआ दिव्य टीम के लिए. ये बेहतर लंबाई वाली और बेहतर लाइन वाली गेंद ड्राइव किया, और ओ डायरेक्ट हिट. तेज सिंगल वहां पर क्या कंप्लीट हुआ है ये देखने वाली बात है. दूसरा भी लेते हुए ओवर थ्रो का फायदा उठाते हुए बल्लेबाज. हे करावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण एक चूक झाली आहे, झेल सुटलाय, त्याच्यामुळे तुम्हाला आता चान्स घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, स्टंपचा वेध घेतला गेला, परंतु प्रथमेश भरपूर वेगवान आहे खेळपट्टीवर. त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 5 जसा खेळला तसा धावत सुटला, चांगला थ्रो आला, परंतु तोपर्यंत तो क्रीजमध्ये सुरक्षित होता आणि जसा स्टंपला बॉल लागला तसेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे यश आलंय. धावा झाल्यात आता 27 सेकंड ओव्हरचा खेळ सुरू असताना. और 27 में से 24 रन प्रथमेश के बल्ले से निकले हैं. बैट के बल्लेबाजों का पूरे टूर्नामेंट में बोलबाला रहा है. महेश नानगुडे ने भी अच्छी बैटिंग की थी इस टूर्नामेंट में, तो भारत के बल्लेबाज छा रहे हैं. इस बार लॉफ्ट कर दिया है डिप मिड विकेट पर, फील्डर थोड़े दूर रह गए और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंड चौका. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, बरोबर गॅप मध्ये पाहायला मिळतोय. मनगटात आहे जोर, मारलाय कडक फोर. खतरनाक बॅटिंग इथे सुरू आहे. शेवटच्या बॉलवर देखील चौकार. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील स्टँड मध्ये 5. जल्लोष कसा आहे. हे प्रेक्षक जे आहेत ना, हे गावासाठी येत असतात. गावाचं नाव ज्यावेळेला चर्चेमध्ये असतं, गाव क्वालिफाय झाले या स्पर्धेमध्ये. 32 टीम खेळल्या क्वालिफायर राऊंड आणि तिथून ज्यावेळेला हा संघ इथपर्यंत पोहोचलाय, मला अवक्याची बॅटिंग आठवते. टाके पडलेले असताना त्याने धावा केल्या, सामना जिंकून दिला. आज हे जे दृश्य पाहायला मिळतं ना, हे जे गाव जे आले ना, हे त्यांच्यामुळे देखील आलंय. कारण त्यावेळेला तुम्ही चांगला खेळ केला, क्वालिफाय झालेत आणि त्यानंतर तुम्ही इथे तसा परफॉर्मन्स करताय. मानकोली टीमच्या बाबतीत देखील हेच झालंय. तो देखील संघ क्वालिफाय करूनच इथे आलाय आणि हे आहेत या स्पर्धेचे शिल्पकार. या दोघांमुळे आता ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. त्याचं कारण आहे 13 लाख रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासात कोणी ठेवलेलं नाहीये. 13 लाख रुपयाचं पारितोषिक. आता 10,80,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तुम्हाला माहिती आहे, जर 1,000 म्हणजे 81,000 सबस्क्रायबर जर झाले, आणखीन 5 पारितोषिक आहेत. भाग्यवान विजेत्यांना 70-70चं ब्रँडेड टी शर्ट दिलं जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, या स्पर्धेमध्ये जशी अनाऊन्समेंट होते, लगेच कुरिअर पार्टनर आपले तयारच असतात. लगेच तुमच्या पत्त्यावर त्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात. जी हाँ, इस टूर्नामेंट में केवल खिलाड़ी मालामाल नहीं होते हैं, बल्कि दर्शक भी मालामाल होते हैं. पिछले सीजन में मुझे याद है 5-5 हज़ार, 7,500 हज़ार के रुपये के इनामात भी दिए गए थे. लेकिन यहाँ पर रनों की बारिश होती हुई पावर प्ले का खेल समाप्त हुआ. मैंडेटरी पावर प्ले समाप्त हुआ. ये कल के मैचेस, कल ग्रुप डी, और कल भी 4 बड़ी टीमें, उत्तन, WB, वाकलन और RCC पेट. कल भी जबरदस्त मार्का रहेगा, देखना मत भूलिएगा. चौथा दिन वरुण एस पाटिल फाउंडेशन एंड 70-70 प्रेजेंट ग्रामीण धमाका बिग बैश. कुणाल के पास स्ट्राइक, 2 गेंदें खेली है, 2 पर बैटिंग करते हुए और गेंदबाजी में बदलाव. भालेकर आक्रमण पर, ऊंची गई है गेंद, फील्डर के पास मौका, मिड ऑफ के खिलाड़ी पीछे जाते हुए और कोई गलती नहीं विनीत माली द्वारा. जबरदस्त कैच. चांगला कॅच. एक झेल सुटला होता. विनीत माळी आता चूक करणार नाहीये. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट या टीमचा विनीत माळी मागे धावत गेला, शेवटपर्यंत नजर ठेवली, परंतु अंडर फ्लड लाईट्स असे स्कायर झेल घेणं सोपं नसतं. ज्या वेळेला समोर बिल्डिंग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल जज करणं एवढं सोपं काम नाहीये. राऊंड विकेट भालेकरचा अँगल नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. हा मॅड अँगल आहे, हा बिंगो अँगल आहे. आणि पहा काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल. विनीतच्या माध्यमातून नवीन फलंदाज सागर पाटील आला आता फलंदाजीसाठी. मैड एंगल है तो कहीं ना कहीं मैड स्ट्रोक्स की भी आवश्यकता होती है ऐसे मैड एंगल को काउंटर करने के लिए. इसलिए कई बल्लेबाजों को हम देखते हैं कि स्विच हिट का प्रयास करते हैं, स्वीप शॉट खेलते हैं भालेकर के विरुद्ध, और उसमें ज़रूर कुछ बल्लेबाजों ने रन्स बनाए भी है. लेकिन इस बार सीधे बल्ले से खेला था, ऑन द राइज भी खेले, वहाँ पर टाइम नहीं कर पाया अपने शॉट को. ये बहुत ही अच्छा कैच विनीत माली द्वारा, और पहली सफलता नैन्सी 11 चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकुली के लिए. खरोखर इम्प्रेस केले भालेकरने. प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेस करतोय. आणि विशेष म्हणजे राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध राऊंड विकेट, तो अँगल करत त्याचा लेग ब्रेक हा चर्चेचा विषय राहिलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होईल, कारण लेग कटर भरपूर भन्नाट आहे याच्याकडे. अलग अलग तरह से डालते हैं. ओ स्वीप लगाने की कोशिश, नए बल्लेबाज सागर पाटिल. बल्लेबाजी क्रम में एक और तब्दीली देखने को मिल रही है. पिछले मैच में जतिन पाटिल आए थे 1 डाउन खेलने के लिए, लेकिन अब की बार सागर पाटिल को भेजा गया है. और सागर पाटिल का एक पावर हिटर का रेपुटेशन है. हालांकि अधिकांश मौक़ों पर डेथ ओवर्स में बल्लेबाजी करते हुए उनको देखा गया है, लेकिन 7-7 ओवर का मैच तीसरे ओवर में आए हैं बैटिंग के लिए सागर, और वो भी नंबर 3 पर बैकफुट पर जाकर फोर्स किया है. स्वीपर कवर मौजूद है, वहाँ पर खाता खुलता हुआ सिंगल के चलते सागर पाटिल का. प्रथमेश राठौड़ को एक ज़बरदस्त स्टार्ट मिला है, फ्लाइंग स्टार्ट दिया है उन्होंने अपनी टीम को, और यहाँ से जिम्मेदारी ये रहेगी उनके कंधों पर कि इस पारी को और लंबा लेकर जाए. एक बहुत बड़ी पारी खेलने का अवसर कहीं ना कहीं ज़रूर प्रथमेश राठौड़ के पास है, और जितना लंबा प्रथमेश खेलेंगे उतना बड़ा स्कोर बन सकता है विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम का.
आज ग्रुप सी के मैचेस खेले जा रहे हैं। कोनगांव का ये ऐतिहासिक छत्रपति शिवाजी महाराज ग्राउंड, जहां पर ये टेनिस बॉल क्रिकेट का महासंग्राम ग्रामीण धमाका बिग बैश 2026 बहुत दूर से खेले हैं, लेकिन बढ़िया शॉट, पॉइंट को क्लियर किया है, पीछे कोई प्रोटेक्शन नहीं है। 4 रन। स्क्वेअर ड्राईव्ह, भरधाव वेगाने गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे प्रथमेश राठोडची. त्याचा झेल सुटला होता हे विसरून चालणार नाही. या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटला अजय, तेव्हा तेव्हा उपद्रव झालाय. काल तुम्हाला पाहायला मिळालेलेच आहे. आणि या स्पर्धेमध्ये हीच तर खासियत आहे, पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. मनगडातली ताकद झोकली आणि हा जोर लावत बॉल सरळ गेला सीमा रेषा पलीकडे. आलाय कडक 4. इस विकेट की सख्त आवश्यकता है मानकोली टीम को। प्रथमेश राठौड़ इस बार लॉफ्ट किया है, यहां पर मौका बन सकता है। विनीत गेंद के नीचे, ओ जबरदस्त कैच। पहले प्रयास में गेंद हाथ से निकली जरूर थी, लेकिन दूसरे प्रयास में उसको धर दबोचा और ये बड़ा झटका लगता हुआ दिव्य टीम को। प्रथमेश आउट। बालेकर स्ट्राइक्स. बालेकरने तो प्रयत्न केला आणि त्यानंतर विनीतचं कौतुक व्हायला पाहिजे. फुलर लेनचा बॉल होता, प्रथमेशने उडवला होता समोर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला. विनीतचं जजमेंट पहा. आणि ही समोरची जी बाउंड्री लाईन आहे 60 ते 62 मीटरची बाउंड्री लाईन आहे. इथे बॉल क्लिअर करणं एवढं सोपं नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि स्क्वेअर बाउंड्री जी आहे ती 55 ते 57 मीटरची बाउंड्री लाईन आहे. त्याच्यामुळे हा जो फटका हा फसला. समोर मारलेला फटका, बॉटम हँडचा वापर केला, डीप मध्ये लॉंग ऑन तयार होता. अप्रतिम जजमेंट. पहिला प्रयत्न फसला आणि त्यानंतर काय झेल टिपलाय. सकाळी सकाळी आंघोळ करताना आंघोळीचा साबण निसटावा तसा निसटला बॉल, परंतु त्याच्यानंतर क्विक रिफ्लेक्सेस. नजर पहा किती खतरनाक होती विनीतची. चांगला झेल. और देखिए स्ट्रोक में ताकत झोंकने का ज्यादा मौका मिला नहीं वहां पर बैटर को, क्योंकि गेंद पैरों की तरफ आ रही थी। लेकिन ये दाहिने पैर पर शरीर का जो संतुलन बनाए रखे है विनीत माली, वो गजब है। और जबरदस्त कैच, बहुत ही बड़ी सफलता योगेश भालेकर ने आखिरकार अपनी टीम को दिला दी है। दोनों भी विकेट्स उनके खाते में, और भालेकर की हाथों से वो कैच ड्रॉप हुआ था, इसीलिए वो कैच जैसे ड्रॉप हुआ था, जैसे जैसे रन्स आगे बढ़ रहे थे वो चूप रहे थे योगेश भालेकर को, लेकिन भालेकर ने काम तमाम कर दिया है प्रथमेश का। हालांकि बहुत ही उम्दा पारी खेली उन्होंने, 32 रन बनाए। येस एक्झॅक्ट. या 36 पैकी 32 त्याचे आहेत, हे विसरून चालणार नाहीये. म्हणजेच काय, आयकॉन खेळाडूने एकाने काम केलंय, दुसरा आलाय. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला, असा अमित नाईक आलाय. बहुत ही मुश्किल परिस्थितियों में आए थे बैटिंग करने के लिए पिछले मैच में, और 16 गेंदों में 43 रनों की मैच जिताऊ पारी खेली थी। इस मैच में कहीं ना कहीं वो प्लेटफॉर्म उनके लिए सेट है मेरे ख्याल से, जो कि वे चाहते थे। 36 पर 2 इस समय स्कोर है, तो शुरुआत तो अच्छी मिल चुकी है। हालांकि 2 विकेट्स इसी ओवर में गिरे हैं, वो थोड़ा सा एक दबाव जरूर रहेगा, लेकिन कहीं ना कहीं अभी भी 4 ओवर्स बचे हुए हैं इस ओवर के बाद, तो थोड़ा सा वक्त भी ले सकते हैं। और एक बार सेट हो जाते हैं तो फिर सभी जानते हैं कितने खतरनाक बैटर है। लो फुल टॉस हल्के हाथों से छोटी बैकलिप से टर्न किया है डीप मिड विकेट की तरफ। दूसरे रन का कोई ज्यादा इरादा वहां पर नजर नहीं आ रहा है। सिंगल से खाता खोलते हुए अमित नाइक और इसके साथ ही योगेश भालेकर का ये सफल ओवर समाप्त हुआ। 6 रन देकर 2 विकेट्स उनके खाते में। 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या 37, 2 विकेटों के नुकसान पर। 37 धावा झाल्या 3 फलंदाज बाद. आणि उद्या या स्पर्धेमध्ये ग्रुप डी च्या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. उद्या जनक राजा, NP स्पोर्ट्स उत्तन आणि त्यांच्या विरुद्ध मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी असा सामना पहिला पाहायला मिळणार आहे. 4 वाजता दोन्ही टीम इथे उपस्थित असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे वेळेवर सामने सुरू होतात. त्याच्यानंतर पलक इंटरप्राइजेस, GG स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांची लढत असेल वसीमभाई फॅन क्लब इंडिया RCC पेठच्या विरोधात. म्हणजे काय, उद्या देखील दिग्गज खेळाडू आहेत. लोकेश चव्हाण, त्याचबरोबर लोकेश मीना, चायना मीना दोन्ही एकत्र खेळताना दिसतील. मॅकमिलन गोविंदच्या बरोबरीने नितीन वारे, प्रवीण वारे आणि कैलाश येटकर यांचा संघ आहे. पाहायला विसरू नका पहिल्याच मॅचमध्ये. त्यानंतर ओमी केनी, विवेक शेलार इन ॲक्शन असतील. ऋतिक पाटीलच्या बरोबरीने रवी शेठ घरत यांचा संघ आहे. मेघनाथ गोंधळे यांचा संघ आहे आणि प्रेम शेळके टीमचे मॅनेजर आहेत. त्याचबरोबर संदीप पाटील हे देखील नेहमीच चर्चेमधलं नाव आहे, नेहमीच पुरस्कृत करतात पलक इंटरप्राइजेसच्या नावाने. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय आलेला आहे पंचांचा. प्रथमेश म्हात्रे, आशिष मेहरुल आणि केतन म्हात्रे 39 बाईक जिंकलेल्या आहेत त्याच्या आयुष्यात त्याने. 6 4 व्हीलर कार. पाहायला विसरू नका उद्या. त्यानंतर सोहेल शेख, उस्मान पटेल, रायगडचा टायगर उद्या येणार आहे. विश्वजित ठाकूरच्या बरोबरीने वसीमभाई पारकर यांचा हा संघ आहे. विवेक जोशी देखील मॅनेजर असणार आहेत. पाहायला विसरू नका ही लढत. लास्ट इयरचा रनर अप संघ आहे RCC पेठ. वाकण संघाला देखील हुलकावणी दिली आहे या ट्रॉफीने, नेहमीच 2 वेळेला हुलकावणी दिली आहे. पाहूया उद्या ते कसं खेळ करतायत. त्याच्यामुळे उद्याचा दिवस, उद्याची रात्र या स्पर्धेमध्ये पाहायला विसरू नका. स्वप्नील सिंग तिथे आहेत.
और इसी बीच बेहतरीन शॉट कवर पॉइंट के ऊपर से गेंद को निकाला है अमित नाइक ने। 4 रन। विनीत माली आए हैं गेंदबाजी के लिए। बैटिंग पावर प्ले लिया गया है और पावर प्ले में जिस तरह की शुरुआत चाहिए बल्लेबाजी करने वाली टीम के लिए उसी तरह की शुरुआत, थोड़ी दिशा वहां पर कहीं ना कहीं गलत रही थी। गेंद की जगह दे बैठे थे और उसका भरपूर फायदा उठाते हुए इनफील्ड को क्लियर करते हुए शानदार टाइमिंग के बलबूते पर यह चौका प्राप्त किया है अमित नाईक ने। क्लास बॅटिंग करतोय अमित नाईक आणि विशेष म्हणजे फटके पाहणं त्याचे सगळं स्ट्रोकचं सिलेक्शन खूप चांगलं आहे. प्रत्येक बॉल टाकायच्या अगोदर बॅटला किस करतो आणि नंतर तयार होतो तो. अगली गेंद इस बार राउंड द विकेट अक्रॉस द लाइन खेला है स्क्वायर लेग के बगल में से। डीप में हालांकि प्रोटेक्शन जरूर है लेकिन फील्डर थोड़े से दूर थे, उसी का फायदा उठाते हुए लंबी बाउंड्री भी है उस दिशा में। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन्स कंप्लीट। ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास करते हुए अमित नाईक और ज़बरदस्त फॉर्म में है। आणि डगआउटमधून टाळ्यांचा गजर झाला अमित नाईकच्या या 2 धावांसाठी, कारण डगआउटला माहिती आहे किती धावांचं महत्व आहे. अमित नाईकने मागच्या मॅचमध्ये धावा केल्या. अमित नाईकला याही मॅचमध्ये स्टार्ट मिळालाय. 3 बॉलमध्ये 7 धावा त्याने केल्यात. सागर पाटील हा देखील वेगाने धावा करू शकतो, परंतु सगळ्यात महत्त्वाची भूमिका आता त्याला काय पार पाडायची आहे. तर पुढच्या 1-2 ओव्हरमध्ये सिंगल्सने जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला कसं आणता येईल अमित नाईकला हे पाहावं लागेल. एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर इस मैच में विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम। इस बार उल्टे शॉट की कोशिश लेकिन थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, बीट हुए। डॉट डिलीवरी। विनीत माली के पहले ओवर में भी काफ़ी रन्स बने थे लेकिन इस ओवर में अब वापसी करने का प्रयास कर रहे हैं। चांगला बॉल, चांगली उसळी प्राप्त केली सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. ओनर्स लाउंज तिथे आहेत संघ मालक. ओ इस बार काफ़ी दूर से बल्ला चलाया था, बीट हुए ज़रूर लेकिन वाइड का इशारा करते हुए अंपायर अतिरिक्त रन। बल्लेबाज से दूर लेकर गए थे गेंद को। लगातार अब राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं विनीत माली। बल्लेबाज के आर्क में देना नहीं चाहते हैं। हालांकि अमित नाईक के विरुद्ध गेंदबाजी करना इतना आसान नहीं है क्योंकि मैदान के चारों तरफ शॉट्स खेलते हैं। ओह एक बार फिर से स्विच हिट का प्रयास, अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए। अंपायर की सहमति नहीं लेकिन ये बढ़िया गेंद, अच्छा बैटल चल रहा है। पहली गेंद पर चौका लगा, उसके बाद डबल आया था लेकिन उसके बाद जो पलटवार विनीत ने किया है वो काबिले तारीफ है। 2 डॉट डिलीवरीज। ओ चांगला बॉल, चांगला बॉल. 2 वेळा हा प्रयत्न झाला, दोन्ही वेळा अपयश. आणि म्हणून तर या फटक्याला म्हटलं जातं लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आतापर्यंत तरी 2 बॉलवर शांत ठेवलंय विनीतने. विनीत देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही. 23 धावा त्यानेही खर्च केल्यात परंतु चांगले बॉल टाकलेत या ओव्हरच्या दरम्यान. स्कोर 44। इस बार कदमों का इस्तेमाल, स्ट्रेट डाउन द ग्राउंड उठा के खेल दिया है। ये गजब का स्ट्रोक, मैक्सिमम 6 रन और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए दिवे टीम के। बल्लेबाजी झकास, रन बने 50. 50 धावा पूर्ण झाल्यात. विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे हा संघ खतरनाक खेळ करत असताना 3.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. या षटकाराच्या मदतीने स्टेप आउट पदल आली त्यांनी, त्याच्यानंतर बॅटमधून जो संपर्क होता या बॉलवर 70 तर लिहिलंय आणि त्या बॉलवर लिहिलं गेलंय सी यू लेटर. तीर निकला कमान से और जा मिला आसमान से। चंद्रयान की यात्रा पर भेज दिया गेंद को। हालांकि ये स्ट्रोक इतना आसान नहीं होता है जब गेंदबाज राउंड द विकेट गेंदबाजी कर रहा है। एंगल बाहर की तरफ है गेंद का और गेंद के पिच तक भी नहीं थे लेकिन फिर भी अपने आप को रोका नहीं और बैट का जो फॉलो थ्रू है वो सब कुछ बयां कर देता है। गजब की टाइमिंग अमित नाईक के बल्ले से, शानदार सिक्सर। चौथे ओवर का खेल अभी भी प्रगति पर है। इस ओवर के बाद और 3 ओवर्स आने हैं। 80-90 तो यहाँ पर भी नजर आ रहे हैं। इस बार लीडिंग एज, हालांकि कोई नुकसान होने वाला नहीं है। गेंद जरूर हवा में थी लेकिन फील्डर काफ़ी दूर थे बाउंड्री पर, लॉन्ग ऑन पर। सिंगल अंतिम गेंद पर और इसके साथ एक और महंगा ओवर समाप्त होता हुआ विनीत माली का। 14 रन आए इस ओवर से। 4 ओवर की समाप्ति पर 51 रन, 2 विकेटों के नुकसान पर। 4 ओव्हर 51 धावा झालेल्या आहेत. 9:03 सामना सुरू झाला होता आणि आता बरोबर 22 मिनिटं झालेले आहेत. आणि हा ओनर्स लाउंज तुम्ही पाहताय. नॅन्सी 11 चौटा हिरवा मानकोली, मंचाबाई कुलवी हे संघ मालक आहेत या टीमचे आणि ते बरोबर तिथे विराजमान आहेत. आणि खऱ्या अर्थाने यावर्षी आपण ही एक वेगळी परंपरा इथे आणलेली आहे, वेगळा कॉन्सेप्ट आणलेला आहे की प्रत्येक संघ मालकाचा एक वेगळा सन्मान इथे होतोय. त्यांना एक ओनर्स लाउंजमध्ये बसण्याची व्यवस्था आहे, सामन्याचा आनंद घेण्याची एक वेगळी व्यवस्था आहे. दुसऱ्या बाजूला विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे राकेश पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. लकी संघ मालक असतात नेहमीच आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपलंही स्वागत. आणि त्यातल्या त्यात जिथून हा संपूर्ण कारोबार चालतो 70 स्पोर्ट्सची फॅक्टरी, अगदी इथेच
जवळच आहे. बिलीव्ह अँड अचीव हीच तर टॅगलाईन आहे 70-70 स्पोर्ट्सची. आणि त्याचमुळे तुम्ही विश्वास ठेवा, तो सत्यात उतरवण्याचं काम केलं जाईल 70-70 स्पोर्ट्स कडून. त्यानंतर 4-1 रिसॉर्ट सध्या तुम्ही पाहताय. लाईफ एन्जॉय 4-1 रिसॉर्ट. आणि त्यानंतर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन होणार आहे. मंगेश विनायक धुळे, माजी नगरसेवक, चेतन मनोहर धुळे, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. पाहायला विसरू नका, ती देखील मालिकावीरासाठी कार आहे. 2 एप्रिल पासून 9 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. धर्मवीर मैदान, कासगाव, कर्जत, बदलापूर रोड येथे 7वं पर्व आहे. मंगेशदादा धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषकाचं आयोजन 2,51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1,21,000 रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. MSG कॉलेज ग्राउंड मालेगाव कॅम्प मालेगावमध्ये ही स्पर्धा रंगेल. 20 पासून 24 एप्रिल पर्यंत 16 टीमची स्पर्धा आहे. 70-70 वर दिसेल, त्याच्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा. आणि फ्री एंट्री स्पर्धा आहे, हे विशेष. सो 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 51 धावा झाल्यात. 51 लॉस ऑफ 2 विकेट. नॅन्सी 11 हा संघ गोलंदाजी करतोय म्हणजेच मानकोली, तर दुसऱ्या बाजूला दिवे संघ फलंदाजी करतोय विहान एंटरप्राइजेस. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आत्ता येईल मजा खऱ्या अर्थाने या मॅचची, कारण धावा तर चांगल्या झालेल्या आहेत आणि त्याचमुळे गोलंदाजीमध्ये बदलाव. भालेकरचा पहिला बॉल, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटवर स्लाइस झाला, कव्हर पॉइंट मधून निघतोय डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. भालेकरने मागच्या मॅच मध्ये अजय काय गोलंदाजी केली. याही मॅच मध्ये त्याने 2 विकेट घेतलेले आहेत. जी हाँ, इस मैच में भी अभी तक के सबसे सफल गेंदबाज है और एकमात्र सफल गेंदबाज है. 2 ही विकेट गिरे हैं, दोनों विकेट भालेकर के खाते में. पहले ओवर में केवल 6 रन उन्होंने खर्च किए थे और इस ओवर की शुरुआत भी एक अच्छी गेंद के साथ की है उन्होंने. उनके विरुद्ध तेज गति से रन्स बनाना किसी भी बैटर के लिए आसान रहा नहीं है. हो नक्कीच, तो राऊंड विकेट खरोखर चांगला अँगलने टाकतो. यावेळेला फिरवलाय बॉल, कुठलाही अँगल असू दे, आम्ही देखील त्या अँगलला तोडणार, फोडणार. बाउंड्री लाईन, बॉल सीमा पार, येते तोडफोड, चौकार. कमाल का स्ट्रोक सागर पाटिल के बैट से. बहुत जल्दी हरकत में आ गए थे स्ट्रोक खेलने के लिए. थोड़ी ऊपर डाली हुई गेंद थी भालेकर की, स्वीप करते हुए बैठक शॉट. और देखिए कनेक्शन बहुत ही अच्छा. यहाँ पर लेंथ में थोड़ी सी चूक हो गई भालेकर द्वारा, उसी का फायदा उठाते हुए सागर पाटिल वेकेंट एरिया में खेला, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में खूबसूरत चौका. बहुत ही इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. जीतने वाली टीम सुपर 8 में पहुंचेगी और इसके बाद नॉकआउट मैच रहेगा. उलटा फटका मारायचा होता, आता मात्र डोक्यावर हात गेलेत कारण कनेक्शन नाहीये. इथे सागरला वाटत होतं कनेक्शन झालं, थर्ड मॅन आतमध्ये होता आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे याच फटक्यांसाठी, परंतु बॉल बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. विद द एंगल जाने का प्रयास किया था लेकिन संपर्क ही नहीं बना पाए. वरुणेश पाटिल साहब और तारिफ सैयद साहब आपकी स्क्रीन पर ये टूर्नामेंट आपके लिए लेकर आए हैं. एक और अच्छी गेंद, भालेकर का जबरदस्त पलटवार, चौका लगा जरूर लेकिन उसके बाद 2 डॉट डिलीवरीज, कहीं ना कहीं उस चौके का मजा किरकिरा करते हुए योगेश भालेकर. हलकासा शेकलाय सागर पाटील, परंतु परत एक वेळा कटरचा वापर इथे केलाय. कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि त्याचमुळे बॅट लवकर फिरली सागरची, त्याचमुळे ती निराशा आहे. परंतु हा बॉल 70-70चा आहे, लगा तो 6. बॅटवर लागला तर जातो बाहेर, परंतु शरीरावर लागला तर तेवढाच लागतो देखील आणि ती निशाणी नंतर दिसेल. पुढचा बॉल भालेकरचा, बीट केलंय परत एक वेळा. टर्न चांगला प्राप्त केलाय भालेकरने, बोट बरोबर फिरवतो भालेकर. लगातार डॉट बॉल, सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत योगेश भालेकरने. कमाल की वापसी. और देखिए अलग अलग प्रकार से डालते हैं, लेग कटर ही डालते हैं लेकिन लाइन कभी कभी वैरी करते हैं, कभी पेस में बदलाव करते हैं, कभी लेंथ में थोड़ा बहुत बदलाव करते हैं, इसीलिए मुश्किल रहता है बैटर के लिए. और लगातार ऑन साइड में अब खेलने का प्रयास नजर आ रहा है. स्विच इट का भी प्रयास किया था लेकिन उसमें भी बात बनी नहीं थी. बॉल हवेत आहे, चान्स आहे, फिल्डर खाली येत आहेत. प्रयत्न सुरू होता परंतु थोडासा दूर राहिला तिथला फिल्डर. तोपर्यंत सागरला एक धाव इथे मिळताना दिसेल.
ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिवे टीमच्या खात्यामध्ये आहेत 57 धावा. विहान एंटरप्राइजेस दिवे 57 ला 2. इसके बाद बड़ा मुकाबला करो या मरो की स्थिति गोरसई बी और माहौल गांव के लिए, और ये सब्सक्राइबर्स मीटर्स लगातार आगे बढ़ता हुआ 10,80,585 हो चुके हैं. जैसे ही 10,81,000 हो जाएंगे तो कुछ और इनामत 5 टी शर्ट्स 70-70 स्पोर्ट्स के ब्रांडेड टी शर्ट्स दर्शकों को दिए जाएंगे. इससे पहले जो 5 भाग्यशाली विजेता थे उनको कैप्स दिए गए हैं. आता दीपेश माळी तुमच्याकडे बरोबर 5 मिनिटं आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. त्याचं कारण सांगतो, 28 मिनिटं झाले, 3 मिनिटं मायनस केलेले आहेत. 5 मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक टाकायचं आहे, अन्यथा 38 सर्कलमध्ये लास्ट ओव्हरला एक प्लेअर येईल. याची माहिती आम्ही वारंवार याच्यासाठी देतोय कारण टाइम खूप महत्वाचा आहे. 70-70चा बॉल लगातो 6 आणि याच बॉलने तर ही स्पर्धा खेळवली जाते. मी मगाशीच उल्लेख केला होता, हा बॉल बॅटवर जर तुम्ही चांगला संपर्क केला, मग ग्राउंड कितीही मोठं असू द्या, मी म्हटलं ना समोर 62 मीटरची बाउंड्री आहे तरी देखील बॉल क्लिअर होतो, आणि जी स्क्वेअर बाउंड्री आहे तिथे 56 मीटर तरी देखील बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ही खेळपट्टी जयेश पाटील यांनी बनवली आहे. केवनी दिवेचे त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे, कारण खेळपट्टी अशी बनली आहे गोलंदाजांनाही साथ देते आहे आणि फलंदाज तर धावांचा पाऊस पाडतायत. जहां जयेश पाटिल जूनियर और उनके ही गांव की टीम इस समय खेल रही है. शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल आहे का? डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतोय. यस, पॉवरफुल आहे. बॉल सीमारेषा बाहेर, गुल आहे वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय षटकार. गजब का स्ट्रोक. थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी वैभव माली की, और पावर है इस बल्लेबाज के पास. सागर पाटिल जब भी शॉट्स खेलते हैं तो फिर बहुत ताकत का इस्तेमाल करते हैं. ऊंचाई बहुत रही थी स्ट्रोक में, एक लम्हे के लिए लगा कि शायद गेंद बाउंड्री के बाहर जाए, लेकिन आखिरकार चली गई है. फील्डर ने प्रयास तो भरसक किया था लेकिन उनके पहुंच से बाहर रही. शानदार छक्का, तगड़ा प्रहार. कडक शॉट समोर टाकलाय, डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलाय, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. हेच पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही फिल्डिंग कशी करता, धावा कशा वाचवता, हे महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 64. एक और कड़क शॉट था लेकिन बहुत ही उम्दा फील्डिंग. योगेश भालेकर काफ़ी सतर्क नजर आए और निश्चित रूप से उन्होंने रन्स बचाए हैं. मेरे ख्याल से 3 रन बचाए, क्योंकि गेंद यहाँ से निकल जाती तो फिर ये तो चौका ही होने वाला था. चांगली फिल्डिंग, धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. परत मी सांगितलंय 5च मिनिटामध्ये षटक टाकायचंय, त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळत राहा. 2 बॉल टाकून झालेले आहेत. वैभव गोलंदाजीसाठी 64 धावा स्कोर बोर्डवर. 15 पर बैटिंग करते हुए अमित नाईक मात्र 8 गेंदों का सामना किया है. 13 पर सागर पाटिल है. सुलतान खान यांचं देखील आगमन झालं. वेलकम सुलतान. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, स्वतः गोलंदाज, प्रयत्न सुरू, कॅच पकडलाय. मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये, कारण यावेळेला आउट होतोय अमित नाईक. जहां बहुत ही बड़ा झटका लगा है. विहान एंटरप्राइजेस गांवदेवी दिवे टीम को थोड़ी जगह बनाने को देख रहे थे और वहां पर उनको फॉलो किया गया है. थोड़ा अतिरिक्त उछाल भी प्राप्त किया वैभव माली ने. अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी और बड़ा हिट जड़ने का प्रयास अमित नाइक का विफल हुआ. 9 गेंदों में 15 रन बनाकर अमित नाइक पेविलियन की राह पर. तीसरा विकेट गवा दिया है दिवे टीम ने. ये देखिए टपेज हुआ और पुल करने के लिए इतनी आदर्श लेंथ नहीं थी. गुड लेंथ पर पिच हुई थी ये गेंद. थोड़ा सा रूम बनाया था अपने आप के लिए, लेकिन जो अतिरिक्त उछाल रहा उसके चलते बल्ले के काफी ऊपर लगी थी गेंद और एक आसान सा कैच वैभव माली द्वारा. वार पलटवार लगातार देखने को मिल रहे हैं. पहले 2 मैचेस में भी कुछ इसी तरह का खेल हमने देखा था. खराब शुरुआत के बाद टीमों ने वापसी करते हुए मैचेस जीते थे इन दोनों भी टीमों ने. और अब विनर विनर के बीच का ये मुकाबला, जीतने वाली टीम पहुंचेगी सुपर 8 में. 20,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात आणि इथेही पहा ना किती प्रेक्षक आहेत. स्वर्गीय हनुमान पाटील स्टँड मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. शॉर्ट बॉल, बॅटची कडा, विकेट कीपरच्या मागे फ्लाय होतोय बॉल. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. नवीन फलंदाज सागर भोईर, त्याचं खातं उघडलंय. कंधे का जोर लगाते हुए गेंदबाजी में वैभव माली, और उसी वजह से उनको थोड़ा अतिरिक्त उछाल भी मिल रहा है. अच्छी वापसी की है. पहली गेंद पर छक्का लगा था और पहली गेंद पर जब बड़ा हिट आता है तो गेंदबाज पर दबाव रहता है, लेकिन दबाव में अच्छी गेंदबाजी करते हुए वैभव माली.
अब यहाँ से बची है कुल मिलाकर 8 गेंदें इस पारी में। स्कोर फिलहाल 65 रन। ओ बॅटनी सटली हातातून. अपील स्ट्रॉंग आहे. विकेट कीपरही करतायत, बॉलरही करतायत, परंतु बॅट हातातच नाहीये इथे बॅटरच्या. आणि नक्कीच स्माइल आहे चेहऱ्यावर श्रेष कदमच्या. यह थोड़ा सा फनी मोमेंट था ये। ग्रिप छूट गई थी पूरी तरह से, बल्ला हाथों से निकल गया और गेंद सीधे विकेट कीपर के ग्लव्स में। विकेट कीपर का मानना यह था कि शायद एज लगा है इससे पहले कि वो बल्ला उनके हाथ से निकला है, लेकिन ऐसा कुछ नहीं था। अंपायरिंग बहुत ही जबरदस्त रही है। बॅट निघाली आणि त्याच्यानंतर परत एक वेळा खेळायला सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाचा सामना आहे. मजा येईल या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ क्वालिफाय राऊंड खेळून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा या मॅचवर असतील. ओ या वेळेला चांगला फिरवलाय बॉल, लवकर शफल झाला. बॅटर रन आउट चान्स होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायचा इशारा अंपायर कडून. काबिले तारीफ गेंदबाजी वैभव माली द्वारा, क्या बेहतरीन वापसी रही है उनकी। ओव्हर रेट देखील एकदम परफेक्ट आहे. बरोबर टाइम इथे घेतलाय. आणि हेच नियम आपण का लावतो त्याचं कारण हेच आहे. क्रिकेटमध्ये शिस्त आली पाहिजे. ग्रामीण क्रिकेटमध्ये विशेष करून शिस्त आली पाहिजे, कारण हाच तर पाया आहे प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटचा. जी हाँ, टाइम मैनेजमेंट बहुत ही महत्वपूर्ण है किसी भी खिलाड़ी के लिए, किसी भी टीम के लिए। 6 ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 66, 3 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर में 51 रन थे स्कोर बोर्ड पर। ड्रिंक्स ब्रेक हुआ था वहाँ पर, और उसके बाद भालेकर को आक्रमण पर लाया गया और वहाँ से कहीं ना कहीं मोमेंटम थोड़ा सा शिफ्ट हुआ है गेंदबाजों की तरफ। पिछले 2 ओवर्स बहुत अच्छे रहे हैं। आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट, या डिस्काउंट तो आपको मिलेंगे यहाँ पर नासिक हाईवे पर भिवंडी में। अपने भिवंडी में ये मॉल कुछ दिनों बाद खुलने वाला है और काफ़ी सारा एंजॉयमेंट रहेगा आपके लिए। लास्ट ओव्हर. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट. भव्य दिव्य मॉलचं निर्माण होतंय आपल्या भिवंडीमध्ये, मुंबई नाशिक हायवेवर. सागर पाटील, सागर भोईर हे 2 खेळाडू मैदानामध्ये. आकड्यांचा खेळ दिसतोय. 66ला 3 आहेत, परंतु 6 ओव्हरचा खेळ संपलाय. सौरभ आला यंगस्टर या टीमचा. गोलंदाजीसाठी सागर पाटीलच्या समोर कडवं आव्हान त्याला पेश करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ दाखवला होता सौरभने. ऑन साईडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहेत. काउ कॉर्नरला दुसरा धावेचा प्रयत्न इथे केलाय आणि तो यशस्वी झालाय. बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। हालांकि ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे वहाँ पर, हवा में खेलना चाहते थे सागर पाटिल। बल्ले के थोड़ी सी अंदर लगी थी। पहली गेंद पर 2 रन और कम से कम 2 बड़े हिट्स यहाँ पर ज़रूर खेलना चाहेंगे बल्लेबाज, ताकि टोटल जो है वो 80 के करीब पहुँच जाए, 80 के पार पहुँचे। और जब भी 80+ टोटल बना है कुणाल सर, थोड़ा मुश्किल रहा है चेस करना। एक्झॅक्ट. आणि म्हणूनच तर बॅटिंग घेण्याचा निर्णय काय एवढा धाडसी होता नाही. तो आता पाहूया पुढे किती योग्य ठरतोय. तुम्हाला 80 तरी कराव्या लागणार आहेत. 70च्या आसपास तर झालेले आहेत. 5 बॉल आहेत अजून. पुढे टाकलाय बॉल, स्लॉट मध्ये होता. आउट ऑफ द प्लॉट जाईल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका षटकार. बहुत ही उम्दा स्ट्रोक। सौरभ यॉर्कर का प्रयास करते हुए नजर आए इस दफा, लेकिन यॉर्कर में यही समस्या होती है, जब आपकी यॉर्कर सही ठिकाने पर नहीं गिरती है तो फिर सागर पाटिल जैसे बल्लेबाज उसको सही ठिकाने लगा देते हैं बाउंड्री के बाहर। बॉटम हैंड का जबरदस्त इस्तेमाल करते हुए बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी। फ्रंट लेग को गेंद के लाइन से थोड़ा सा हटाते हुए स्लॉग हिट किया और उनकी नजरें ही बताती है कि यह गेंद बाउंड्री के बाहर ही जाने वाली है। शानदार छक्का। कडक टायमिंग इथे पाहायला मिळालं या फटक्यावर. आमदार सुलभाताई गायकवाड यांचा बॅनर आहे, त्या दिशेला हा षटकार मारलाय. मागच्या वर्षी त्याच इथे उपस्थित होत्या ओपनिंग सेरेमनीच्या निमित्ताने. अधिवेशनामुळे त्याही वेळ देतीलच, याच्यामध्ये शंकाच नाहीये. कारण या स्पर्धेवर प्रत्येकाचं प्रेम आहे. या स्पर्धेवर सगळ्यांची नजर आहे, संपूर्ण महाराष्ट्राची नजर आहे. ओ डाऊन दी ग्राउंड, हाय ढगात लाइटिंग. सरळ बॉल सीमारेषा पलीकडे, समोर मारलेला फटका. 440 वोल्टचा झटका, सिक्सर. लगातार दूसरा सिक्सर सागर पाटिल के बल्ले से इस आखिरी ओवर में,
और इसी के लिए तो जाने जाते हैं। मैंने पहले ही जिक्र किया था कि डेथ ओवर्स में बैटिंग करना ज़्यादा पसंद करते हैं। हालांकि वन डाउन खेलने के लिए आए इस मैच में, लेकिन अंत तक टिके रहे हैं और अब अपने बल्लेबाजी के सही असली रंग दिखाते हुए ये तो और भी बेहतर खेला है उन्होंने। स्ट्रेट लॉन्ग ऑफ के ऊपर से फुल फेस ऑफ द बैट, जबरदस्त सिक्सर। खडक शॉट, जिथे ट्रॉफी आहे तिथेच मारलाय. ती ट्रॉफीच तर खुणावते प्रत्येकाला. पा ॲक्शन रिप्ले पा, बरोबर जिथे ट्रॉफी आहे ना तिथे चाललाय बॉल. बरोबर ट्रॉफीच्या मागे हा बॉल पडताना दिसेल तुम्हाला, तो बघा. आणि याच ट्रॉफीवर सगळ्यांच्या नजर आहेत. हीच तर ट्रॉफी जिंकायची आहे. मग होतं गावाचं नाव, गावात निघतात मिरवणुका आणि तो जल्लोष होतो मग. ओ हो हो हो, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. हा उद्ध्वस्त करणारा त्रिफळा गोलंदाज पाहायला मिळालाय. काठी तोड गोलंदाजी. सौरभच्या माध्यमातून षटकार मारला, तो राग दाखवला. बघतोस काय रागानं, दांडकं तोडलंय वागानं. और क्रिकेट के खेल में इससे बढ़िया रोमांचित पल क्या हो सकते हैं किसी भी क्रिकेट प्रेमी के लिए। सामने की तरफ पहले छक्का और उसके बाद एक सटीक यॉर्कर पर बैट्समैन को गेंदबाज ने चारों खाने चित कर दिया है। गजब की गेंद थी ये, थोड़ा शफल कर चुके थे और अंत में बल्ला चलाया जरूर, लेकिन तब तक देर हो चुकी थी। सटीक निशान ऑफ स्टंप पर और लेट हो गए अपने स्ट्रोक में सागर पाटिल, लेकिन बहुत ही अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए हैं। 27 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया सागर ने। 80 पर 4, 80 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद, 80 लॉस ऑफ 4 विकेट. आपा याच्या अगोदर मारलेला हा षटकार आणि त्याला दिलेला रिप्लाय त्याच्यानंतर, तुम्ही षटकार मारणार आम्ही दांडी तोडणार. त्याच्यानंतरचं हे कमबॅक, पायाच्या मागून सरळ त्रिफळा उद्ध्वस्त. सगळ्यात खतरनाक बॉल, परंतु तो निराश आहे. हे दोन व्यक्तिमत्व आपल्या स्क्रीनवर 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारीफ सय्यद वरुण एस पाटील साहेब, सभागृह नेते आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. त्यांची ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. परत एक वेळा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हात चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड आणि येतोय धमाका षटकार. बहुत रन आ चुके इस आखिरी ओवर में। हम 2 बड़े हिट्स की बात कर रहे थे, ये तीसरा बड़ा हिट। इससे पहले 2 बैक टू बैक छक्के देखने को मिले थे सागर के बल्ले से, लेकिन अब दर्शन आए हैं और दर्शन ने पहली गेंद पर बाउंड्री के दर्शन करा दिए हैं गेंद को। कमाल का हिट थ्रू द लाइन। चांगला फटका, चांगला फटका समोर मारला डगआउटच्या दिशेने. लॉंग ऑनला सिक्सर. दर्शनच्या बॅट मधून बॉलला दर्शन घडून आणलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खतरनाक खेळ आहे दिवे संघाचा. या संघाने टॉस जिंकून उगाचच बॅटिंग घेतलेली नाहीये. त्यांना माहिती आहे खेळपट्टीवर कसं खेळायचं, कशा धावा करायच्या आहेत, किती धावा करायच्या आहेत, जेणेकरून धावा डिफेंड होऊ शकतात. परंतु दुसराही डाव रंगणार आहे. 86 धावा झालेल्या आहेत. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचं आहे. माहुलगाव आणि टीम गोरसई ब. टॉस केला जाईल लगेचच. या परत पिकअप शॉट, उचलले बॉलला, फिल्डर आहे विनीत माळी. कळून आता मात्र थोडीशी चूक होते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होईल. म्हणजेच काय, शेवटच्या बॉलवर एक धाव आली आहे. 87 धावा झाल्यात. 88चं टार्गेट, 88 टू विन. परत एक वेळा सांगतो, 87 धावा झाल्यात, 88चं लक्ष आहे. आणि यानंतर केला जाईल टॉस. पॅरामाउंट RMC इन्फ्रा, जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात टीम त्विषा 11 माहुलगाव, या दोन टीमच्या दरम्यान केला जाणार आहे टॉस. काफी अच्छा टोटल, 7 ओवर में 87 रन की आखिरी गेंद। अच्छा प्रयास था विनीत का, बहुत तेज गति से दौड़ कर आए थे अपनी दाहिनी तरफ, बाउंड्री लाइन के करीब थे। कैच ड्रॉप हुआ लेकिन उसके बाद निराश नहीं हुए। रिकवरी बहुत ही जबरदस्त, जल्द उन्होंने गेंद को उठाकर थ्रो किया और दूसरे रन के प्रयास में बैटर रन आउट। तो कुल मिलाकर 87 रन विहान एंटरप्राइजेज गावदेवी दिवे टीम ने स्कोर बोर्ड पर टांग दिए हैं और 88 रनों की एक बड़ी चुनौती 7 ओवर्स में सुपर 8 में पहुंचने के लिए नैन्सी 11 सौटा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकोली के समक्ष। बस थोड़ी देर में रन चेज की शुरुआत होने वाली है, उससे पहले नजर डाल देते हैं बैटिंग कार्ड पर। 32 रनों की शानदार पारी प्रथमेश राठौड़ द्वारा। सलामी जोड़ी में उनके पार्टनर को चेंज किया गया था, कुणाल पाटिल आए थे, हालांकि 2 ही रन बना पाए। 27 रनों की महत्वपूर्ण पारी 15 गेंदों में सागर ने खेली। गीतेश माळी आणि स्वप्नील सिंग यांना मी विनंती करतो, आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया लगेचच।
गीतेश माळे आणि स्वप्नील सिंग हा बॉलिंग कार्ड सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्यात म्हणून तर एक चांगलं टार्गेट सेट झालंय. गीतेश माळी आणि स्वप्नील सिंग यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड अँड टेलच कॉल करायचंय. सो स्वप्नील सिंग यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टेल कॉल केलाय माहुलगाव टीमच्या कॅप्टनने. हेड इट इज. टॉस इथे जिंकलाय पॅरामाउंट RMC गोरसे बी या टीमने. धन्यवाद माळी साहेब, धन्यवाद स्वप्नील सिंग साहेब. आपण स्थानापन्न व्हा आपल्या मुख्य व्यासपीठावर. परत टॉस बाजूने लागलाय. आता निर्णय काय असणार आहे? बिल्डिंग. पहिल्या मॅचमध्ये काय वाटतं काही चुका झाल्यात आणि त्याचमुळे मागच्या मॅचमध्ये मागच्या स्पर्धेमध्ये सलग 5 सामने जिंकून डिफेंडिंग चॅम्पियनचा ताज, मी मगाशी देखील म्हटलं होतं का डिफेंडिंग चॅम्पियनचा ताज वाचवणं एवढं सोपं नाही आहे ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वाटतंय आज संघ क्वालिफाय होईल, तो ताज वाचेल परत. हो नक्कीच प्रयत्न तर करणार आहे, कारण की पहिली मॅच पण जिंकायचीच होती. 22 आऊट झाला तेव्हा थोडी मॅच गेम चेंज झाली थोडी आणि ते मॅचमध्ये आले. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मंगेश टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? इथे बॅटिंग चांगली होते. हो नक्कीच आम्ही बॅटिंग केली असती, कारण की आम्ही चांगला टोटल केला तर समोरच्याला डिफेंड होईल. आणि काय वाटतं किती धावा करायला पाहिजेत? 80+, 90+ की 100? कारण 110 धावा देखील चेस झाल्या तिथे. नाही, कारण की वेदर थोडं जरा हवा पडले असल्यामुळं थोडं चेसला डिफिकल्ट होईल, तर आम्ही 80-85 करण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो आता एक महत्त्वाची अनाऊन्समेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. खऱ्या अर्थाने 70-70 स्पोर्ट्स, वरुण एस पाटील आणि वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आहे. परंतु गेले 30 दिवस, एक संपूर्ण महिना आपण पाहतोय या ग्राउंडवर हे जे गवत उगवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, ही संपूर्ण ग्राउंडची रूपरेषा रूपडं पालटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यासाठी एका माणसाने भरपूर मेहनत घेतली आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी ड्रॉपासून पहिल्या दिवसाच्या खेळापासून आजपर्यंत मैदानाची संपूर्ण रूपरेषा बदलवण्यामागे, झेंडे लावण्यामागे मेहनत घेत असताना एक कार्यकर्ता 70-70 स्पोर्ट्सचा नेहमीच पुढे आलाय. आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे तारीफ सय्यद नेहमीच करत असतात. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी देखील ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली होती त्या 2 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तारीफ सय्यद आणि 70-70 स्पोर्ट्सने घेतली. परंतु आपल्याच फॅक्टरीमध्ये काम करणारा मुलगा आणि आमच्या जवळचा मित्र ज्या वेळेला अशी मेहनत घेतो त्यावेळेला त्याच्या मेहनतीचा आणि त्याच्या कार्याचा गौरव होणं गरजेचं आहे. म्हणूनच काय तर तारीफ सय्यद 70-70 स्पोर्ट्सच्या फॅमिलीच्या वतीने आज त्या मुलाचा सन्मान होणार आहे आणि त्याच्यासाठी देखील एक आगळं वेगळं गिफ्ट दिलं जाणार आहे. कारण तुम्ही केलेल्या मेहनतीला सलाम असतो आणि ज्यावेळेला तुम्ही काम करता त्या कामाची पोचपावती देणं हेच तर काम आजपर्यंत 70-70 स्पोर्ट्सने केलंय, वरुण एस पाटील साहेबांनी केलंय. म्हणूनच आणि परत एक वेळा सांगतो, म्हणूनच आज आपण सन्मान करणार आहोत शुभम नाईक याचा. आणि मी वरुण एस पाटील साहेबांना विनंती करतो, या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण आज शुभम नाईकचा सन्मान करणार आहोत. आणि मित्रांनो त्याला काय दिलं जाणार आहे याची माहिती आता मी देतोय. शुभम नाईकला दिला जातोय 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून 17 प्रो आयफोन. एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन शुभम, तुझ्या कार्याचा हा गौरव आहे, कारण तू मेहनत खूप घेतली आहे आणि 70-70 स्पोर्ट्स फॅमिली नेहमीच मेहनत करणाऱ्याला सलाम करते आणि तुला हा 17 प्रो हा फोन गिफ्ट दिला जातोय. हेच वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. प्रेक्षकांनाही नाराज केलेलं नाहीये. प्रेक्षकांनाही भरपूर पारितोषिक, जो मेहनत घेईल त्याला पारितोषिक. कधी शिक्षणाचा खर्च उचलला जातो, कधी बाईक दिल्या जातात. प्रेक्षकांनाही बाईक आहेत, त्याच्यामुळे ही स्पर्धा नक्कीच शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. आखिरकार मेहनत ही भगवान है और यहाँ पर मेहनत खिलाड़ियों की हमें देखने को मिल रही है. हर मैच में शुरुआत बहुत ही बेहतरीन रही. स्विच हिट भी देखने को मिला प्रथमेश राठौड़ के बल्ले से. पावर प्ले का उन्होंने पूरा फ़ायदा उठाया. पहले 2 ओवर्स में धुआंधार बल्लेबाजी की और 31 रन पावर प्ले में ठोके थे. ऑफ साइड में खासतौर पर वी में तो बहुत ही स्ट्रांग नज़र आते हैं प्रथमेश राठौड़. हालांकि मैदान के चारों तरफ खेलते हैं. ऑन साइड में डीप मिड विकेट की तरफ भी अच्छे शॉट्स लगाए उन्होंने.
एक से बढ़कर एक स्ट्रोक्स उनके बैट से देखने को मिले और ये पहली सफलता भालेकर ने अपनी टीम को दिलाई थी। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. काही सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. आदरणीय मनोज देसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. काही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आदरणीय मनोज देसले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी वरुण पाटील फाउंडेशन 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर विकी मेघवानी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उल्हासनगरचे या ठिकाणी आलेले आहेत. विकी भाऊ मेघवानी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. काही क्षणातच आपण सेकंड इनिंगला देखील सुरुवात करूया. त्या अगोदर काही सन्मान येथे संपन्न करतोय. त्यानंतर ॲडव्होकेट विकास धुंडेरे यांचा देखील सन्मान नुकताच संपन्न झाला. त्यांचंही स्वागत. त्यानंतर आदरणीय जितेंद्र तावडे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते जितेंद्र तावडे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. समीर एकच मिनिटं. एक इम्पॅक्ट प्लेअर आलाय पंच. दर्शनच्या जागेवर जतीन आलेला आहे मैदानामध्ये. येस समीर. आदरणीय गीतेश माली भोपर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान. जितेश माली भोपर यांचा देखील सन्मान आपण करतोय. त्यानंतर आदरणीय सुनील सदाशिव पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. सुनील सदाशिव पाटील यांचा देखील सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन सुहास म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभासे सन्मानित करायचे आहे. त्यानंतर आदरणीय प्रतीक म्हात्रे आपण पुढे यावं. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रतीक म्हात्रे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. सुहास म्हात्रे यांच्या शुभासे आपण हे सर्व सन्मान संपन्न करीत आहोत. जशी अनाउन्समेंट होईल तसेच लगेच मॅच सुरू करायचे. अंपायर 2 मिनिटं झालेच. सन्मान समीर. आदरणीय राहुल पाटील एकच मिनिटं कॉमेंट्री बॉक्स. कुणाल सर एकच मिनिटं. 2 ते 3 सन्मान बाकी आहेत. आपण लगेच सेकंड इनिंगला सुरुवात करूया. राहुल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. राहुल पाटील त्यानंतर मंथन पाटील आपण देखील दादा पुढे यायचंय. मंथन पाटील यांना देखील सन्मानित केलं जाईल. मंथन पाटील त्यानंतर रॉबिन पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. रॉबिन पाटील रॉबर्ट पाटील येस बादशाहबाईंचे सुपुत्र रॉबर्ट पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तुषार पाटील रॉबर्ट पाटील यांचा सन्मान होतो. त्यानंतर तुषार पाटील चला सामना सुरू करा. जहां मेहमानों के सम्मान के बाद लौट चलते हैं खेल की तरफ, जहां पर 88 रनों की चुनौती पेश की गई है बिहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम द्वारा मानकोली के सामने. विनीत माली के पास स्ट्राइक. पहली गेंद लेकर प्रथमेश और पहली गेंद पर खूबसूरत कवर ड्राइव. घास से चिपकी हुई गेंद जा रही है कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. जबरदस्त स्ट्रोक के साथ जबरदस्त अंदाज में शुरुआत की है विनीत माली ने. विनीत माली इस सीजन में बहुत ही बेहतरीन फॉर्म में रहे हैं. पहली गेंद बिल्कुल ओवर पिच मिली थी. कवर पॉइंट के खिलाड़ी को बीट करना था, वही किया. टाइमिंग बहुत ही अद्भुत. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. काय फटका होता विनीत माळीचा. आणि विनीत माळीच्या बॅटमधून जमिनी लगत घासत पुसत चाटत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पा अलॉंग द कार्पेट. गुदगुल्या करत अक्षरशः. वेगवान चौकार, सुसाट चौकार, नाथखुळा चौकार. टोटल तो एक बहुत अच्छा टोटल कहा जा सकता है दिवे टीम के लिए. रन्स ऑन द बोर्ड है उनके लिए, बड़ा मैच है. लेकिन सामने विनीत है. एक और कड़क ड्राइव. इस दफा अच्छा एफर्ट मिड ऑफ के फील्डर द्वारा. कुणाल वहां पर मौजूद है. कुणाल ने पिछले मैच में भी काफ़ी इंप्रेस किया था. आउटफील्ड में काफ़ी अच्छे कैचेस लपके थे.
और इस दफ़ा रन्स बचाते हुए अपनी टीम के लिए। एकूण एक रन महत्वाचा आहे आणि त्यामध्ये सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आक्रमणही करावं लागणार आहे बहुतांश वेळी तुम्हाला, आणि त्याचमुळे योगेश भालेकरला प्रमोट केलंय. तो फलंदाजीसाठी आलाय विनीत माळीच्या बरोबरीने आणि महत्त्वाचा खेळाडू आहे योगेश भालेकर. आता त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा ठेवलेल्या असतील. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर जो कि विपक्षी टीम में भी हमने देखा था, और बायत के बल्लेबाजों ने काफ़ी सारे रन्स बनाए इस टूर्नामेंट में। भालेकर को भी ज़रूर अपना बल्ला चलाना पड़ेगा। पहली गेंद फुलर लेंथ उनके लिए फ्लिक किया, स्क्वायर लेग मौजूद है, हल्का सा फंबल हुआ है, और ऐसे फंबल पर जोखिम उठाना कई बार विकेट गंवा देता है, लेकिन यहाँ पर वो जोखिम नहीं उठाया गया। विनीत चाहते थे कि दूसरा रन लिया जाए, लेकिन राइट कॉल फ्रॉम योगेश भालेकर। हो नक्कीच चांगला निर्णय, कारण मगाशी संदेशने सांगितलं टॉसच्या वेळेला भावेश रनआउट झाला, तिथून सामना पलटला. त्याच्यामुळे प्रत्येक जो रनआउट धावबाद झालेला खेळाडू आहे तिथून सामना बदलू शकतो हेही माहिती आहे मानकोली टीमला. त्याच्यामुळे एकच धाव तिथे घेतली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. ओहो, ये फॉलिंग स्लिपिंग शॉट खेलने का प्रयास, वाइड घोषित करते हुए अंपायर, और तुरंत डीआरएस की मांग कर रहे विकेट कीपर। DRS कॉल केलेला आहे, कारण बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की बॉल आतमधून गेलाय, ज्यावेळेला तो झोपला कदाचित त्याच्या मागून किंवा मग पायामधून, हे त्यांचं मत आहे. परंतु पाहूया शेवटी निर्णय काय येतोय. 70 स्पोर्ट्स शिवाजी पार्कमध्ये, दादरमध्ये, नियर शिवाजी पार्क. नक्कीच तिथे देखील तुम्ही भरपूर उत्पादने मिळवू शकता 70 स्पोर्ट्सची. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात 70 स्पोर्ट्स आहे. नवी मुंबईमध्ये आहेत, पनवेलमध्ये दालन आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते दालन आपल्याला पाहायला मिळते. कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, सुलतान खान सध्या इथे उपस्थित आहेत. गुजरात आहे, गोव्यामध्ये आहे 70 स्पोर्ट्स, बिहार, यूपी या परिसरामध्ये 70 स्पोर्ट्स आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, जगत सरकार यांच्या नावाचा कालच उल्लेख झाला. ओडिसामध्ये आहे 70 स्पोर्ट्स, कर्नाटकामध्ये आहे 70 स्पोर्ट्स. वरून एस पाटील साहेबांना प्रत्येक स्तरावरून भेट देण्यासाठी येत असतात, निमंत्रण पत्रिका घेऊन येत असतात, कारण या परिसरातलं हे नेतृत्व आहे. सभागृह नेतेपद त्यांच्याकडे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं. सगळ्यांच्या सदिच्छांचा, शुभेच्छांचा स्वीकार. पाहूया आता निर्णय काय तो टी व्ही अंपायरचा. व्यस्त ठेवले सध्या तरी टी व्ही अंपायरला. हे सगळे जे मिनिट्स आहेत, वाईट बॉल आहे, रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला होता, चॅलेंज केलं होतं, तो गमावला आहे. वाईट बॉल आहे. परत चेक केलं जातं. येस चेक केलं जातं. जर पायाच्या आतमधून गेला असेल तर नो डाऊट. म्हणूनच येस राकेश दादा तेच. नाही डोंट वरी, चेक होईल, कारण सगळ्या गोष्टी चेक होतील. पायाच्या आतमधून गेला असेल तर बरोबर आहे. मी मगाशी म्हणूनच तर उल्लेख केला होता की बॉल तो झोपल्यानंतर पडल्यानंतर आतमधून गेलाय का हे चेक होईल, तेच पाहायचं. येस, जस्ट अ मिनिट, डोंट वरी, कोणावरच अन्याय होणार नाही या स्पर्धेमध्ये. सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, कारण पारदर्शक निर्णय येतील. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. कारण जसा खेळाडू पडला, पायाच्या आतमधून बॉल गेलाय. येस, हे पहा, तो जो पाय ना त्याच्या आतमधून बॉल गेलाय. त्याच्यामुळे जरी लाईन असेल
एकच लाईन असेल परंतु पायाच्या आतमधून जर बॉल जात असेल तर तो फेअर आहे. त्याच्यामुळे राईट डिसिजन. आणि बस हेच आपल्याला चेक करायचं होतं. चुका होतात, माणसाकडूनच होतात, ते आपणच पदरी घालायचे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला टेक्नॉलॉजी आहे, आता टेक्नॉलॉजी आहे, पूर्वी नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला स्लोमोमध्ये दिसलं, दाखवलं आणि लगेचच आपण मान्यही केलं. डोंट वरी, कोणावरच अन्याय होणार नाही. 6 धावा झालेल्या आहेत. फिर से ऑफ स्टंप के काफी बाहर और एक और वाइड डिलीवरी. शायद इस बार भी उम्मीद कर रहे थे प्रथमेश कि बल्लेबाज थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाएंगे, लेकिन अब की बार वैसा कुछ किया नहीं विनीत ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के. 88 रनों का पीछा किया जा रहा है नैन्सी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली द्वारा. हा वाईट बॉल आहे, हा जास्त बाहेर टाकला होता. इस बार हवा में खेल दिया है, स्वीपर कवर मौजूद. ओ बेहतरीन कोशिश, बहुत ही अच्छा एफर्ट वहां पर सूरज द्वारा, लेकिन कैच को लपक नहीं पाए. जीवन दान मिलता हुआ विनीत माली को. 7 में 1 रन. चांगला प्रयत्न सूरजचा. एवढं सोपं नाहीये. पाना किती मोठं अंतर त्याने कापलं. एक्स्ट्रा कव्हर पासून स्वीपर कव्हर पर्यंत धावत गेला सूरज आणि त्यानंतर तो झेल घेण्याचा प्रयत्न. शेवटी बॉल हाताला लागल्यानंतर आपण आपसुकच बोलून जातो कॅच ड्रॉप, परंतु त्याचे जे प्रयत्न होते ते देखील खूप मोठे होते. सोपं नाहीये हा झेल घेणं. पाना किती दूरवरून तो आला, प्रयत्न सुरू होता, शेवटी बॉल हाताला लागून ब्रश होऊन निसटला. विनीत का ड्राइव करने का तरीका काफ़ी अलग है. वो हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह ही ड्राइव्स लगाते हैं. स्ट्राइक अब भालेकर के पास. इस बार राउंड द विकेट से हवा में, ओ सीधे फील्डर के गोदी में. आसान सा कैच वाइडिश मिड ऑन पर. विकेट गिरता हुआ पहला. योगेश भालेकर ऑन इज वे. कुणाल होता तिथे मिडॉनला आणि फ्री होम डिलिव्हरी त्याच्यासाठी. स्विगी इन्स्टामार्ट वरून तुम्ही मागवा, लगेच येतं, कुठेही राहा. परंतु इथे पहा, कुणाल एका जागेवरच उभा होता. बिलकुल त्याच्या हातामध्ये भालेकरचा फटका फसला. शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर. भालेकर पुल करायला गेला परंतु समोर मारला फटका कुणालच्या हातात आणि मग एक धाव करून भालेकर आउट. त्याच्यामुळे दबाव आता टीम मानकोलीवर. आणि तो दबाव कोणी बनवलाय? क्वालिफाईंग राऊंड खेळून आलेल्या टीमने, दिवे टीमने. आणि नक्कीच चर्चा आहे या टीमची. खतरनाक खेळ करतोय हा संघ. बाहेर जाणारा बॉल, थोडंसं बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न लेफ्टी बॅटरसाठी. आणि कुणाल सांगतोय मला तर बॉल दिसलाच नव्हता. शेवटी ज्या वेळेला समोर बॉल आला त्यावेळेला त्याच्या हातात गेला हा बॉल. भालेकरने चूक केली आहे, कारण शॉर्ट बॉलला त्याने आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न केला. जी हाँ, लेकिन बल्ले के बॉटम पर लगी थी गेंद, निचले हिस्से पर लगी थी, जिस वजह से वो गैप में भी नहीं खेल पाए और फील्डर को क्लियर भी नहीं कर पाए. सीधे फील्डर को ढूंढ निकाला और एक आसान सा कैच. ये देखिए फिर से एंगल चेंज किया था बायत के बैटर के लिए. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खींचकर मारने का प्रयास. कुणाल जरूर पहले गेंद को थोड़ा सा लॉस्ट कर गए थे, लेकिन अंतिम क्षणों में गेंद उनको नजर आई और एक अच्छा कैच उन्होंने कंप्लीट किया. भालेकर ने निराश किया. पहले मैच में भी बल्ले से कुछ खास नहीं कर पाए थे. मेरे ख्याल से 0 पर आउट हुए थे. इस मैच में 1 पर आउट हुए. हालांकि गेंदबाजी बहुत उम्दा रही उनकी दोनों भी मैचेस में, लेकिन एक बहुत ही बड़े ऑलराउंडर माने जाते हैं, तो बल्ले से भी उम्मीद होती है कि वो अच्छा योगदान देंगे अपनी टीम के लिए. अब नए बल्लेबाज एक और बायत के खिलाड़ी मैदान में पहुंचे हैं, वैभव माली. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या 8, 1 विकेट के नुकसान पर. 8 रन. पहिलं षटक संपलंय. चला टायमर सेट आहे. परत एक वेळा सांगतोय दिवे संघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते 6वं षटक संपल्यानंतर मग तो अतिरिक्त खेळाडू येईल आतमध्ये. याच्यासाठी पहिलेच आम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य करतोय तुम्हाला देखील, तुम्ही देखील करा आम्हाला. मेघनाथ गोंदले को आक्रमण पर लाया गया है. मैंडेटरी पावर प्ले में थोड़ा सा सरप्राइजिंग डिसीजन जरूर लगता है, क्योंकि पिछले मैच में बैटिंग पावर प्ले में गेंदबाजी की थी. वो 6वां ओवर था, मैच का पेनल्टीमेट ओवर था, लेकिन बहुत ही शानदार गेंदबाजी की थी. 9 रन देकर 1 विकेट प्राप्त किया था पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी के विरुद्ध. इस मैच में एक अलग चाल चली गई है दिव्य टीम द्वारा. स्विच हिट किया है लेकिन सीधे फील्डर के पास और कोई रन नहीं. अच्छा क्षेत्ररक्षण बैकवर्ड पॉइंट पर. विनीत माली थोड़े से छटपटाते हुए. यहाँ पर थोड़ी धैर्य की भी परीक्षा रहेगी बल्लेबाजों के. जरूर बड़ा टारगेट चेस करना है, लेकिन अभी भी काफ़ी समय है. यहाँ से कुल मिलाकर 35 गेंदें बची हुई है. 80 रन अभी भी चाहिए. ओ लो फुल टॉस, लेकिन लेग स्टंप को मिस करती हुई गेंद वाइड. विनीत ने बल्ला चलाया जरूर था, संपर्क बना नहीं पाए, थोड़ा सा शफल कर चुके थे और लेग स्टंप उड़ाने का प्रयास था इस दफा.
थोड़े से लालच में आ गए गेंदबाज। हो, लालच बुरी बला असं म्हणतात, परंतु हा वाईट बॉल आहे. इस बार गति में परिवर्तन, स्लाइस किया है लेकिन सीधे फील्डर की तरफ अच्छा एफर्ट वहां पर, हालांकि सिंगल लेने से रोक नहीं पाए हैं जय तुरे. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर. हमने पहले मैच में भी देखा था जो गेंदबाजी रही थी दिव्य टीम की वो बहुत ही जबरदस्त, कलेक्टिव बॉलिंग एफर्ट देखने को मिला था. हर गेंदबाज ने कुछ ना कुछ कॉन्ट्रीब्यूट किया था अपनी टीम के लिए. हो, म्हणूनच तर हा संघ खतरनाक संघ आहे. हा संघ, या संघाला सोप्पा आणि हलक्यात घेऊ नका. हा संघ काही करू शकतो. इथे आपण पाहतोय, मी मगाशी 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीची चर्चा केली, त्याच्यामध्ये सुलतान खान तिथे पाहायला मिळत आहेत, कल्याण डोंबिवली मध्ये त्यांचंही शॉप आहे, अदनान भाई तिथे पाहायला मिळत आहेत, तुरेब भाई तिथे पाहायला मिळत आहेत. ही 70-70 स्पोर्ट्सची पूर्ण फॅमिली, यांच्याच माध्यमातून टी शर्ट्सचे डिझाईन्स बनवल्या जातात. जे मगाशी एवढे आउटलेट मी सांगितले, प्रत्येक राज्यात ते आउटलेट आहे. 70-70 स्पोर्ट्सचं प्रत्येक शहरात तुम्हाला आउटलेट पाहायला मिळते 70-70 स्पोर्ट्सचं. त्याच्यामध्ये तुरेब भाईंचं देखील तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार होतात. हवा में है गेंद, ओ स्लिप में खिलाड़ी नहीं था, वहां पर फील्डर से थोड़ी आगे गिरी, बाउंड्री की तरफ जा रही है. इससे पहले कि उठाकर थ्रो किया जाता. 2 रन्स लेने का मौका किस्मत वाले रहे हैं वैभव माली. 2 धावांनी याच दरम्यान आपण पाहतोय सुजित तात्याशेठ पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. संघ मालक आहेत ते टीमचे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण आपण पाहतोय दिवे टीमचे ते संघ मालक जरी असले तरी दीपू माळी यांची भेट पहिले त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर ते संघ मालक म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काल्लेर के दिल्लेर सुजित तात्याशेठ पाटील यांचं आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. जी हाँ, बहुत ही मशहूर पर्सनालिटी. इस बार थोड़ा सा संयम बरतते हुए हल्के हाथों से पुश किया है और एक तेज सिंगल, ओवर थ्रो. फील्डर बहुत दूर है बैकअप करने के लिए, लेकिन जबरदस्त फील्डिंग वहां पर डीप में. बैकअप बहुत अच्छा मिला, अथवा बाउंड्री भी हो सकती थी. 2 रन से यहां पर मिलेंगे वैभव माली को. स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन. माननीय श्री सुजीत पाटिल साहब अर्थात ताते सेठ, आपका बहुत बहुत स्वागत है. एक बड़ी मौजूदगी ग्रामीण धमाका बिग बैश में. भिवंडी ग्रामीण की 2 बलशाली टीमें इस समय आपस में टकरा रही है. नैन्सी 11 चौथा हिरवा, एकवीरा मानकोली और विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे. ग्रामीण क्रिकेट जरूर है लेकिन इसमें बिग बैश है, और वो बिग बैश जो 2 वर्ड्स है वो 2 ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स, वो एक अलग तरीके का मजा रहता है. इस बार लंबा हिट खींच के मारा है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. कडक शॉट, भिंगडी शॉट, बरोबर बॅटच्या मधोमध खेचून मारला, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उद्या हा आवाज ऐकायला मिळेल. भिंगडी शॉट तुम्हाला. 20 धावा, 1 फलंदाज बाद. आतापर्यंत परफेक्ट पुल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि हा बॅटर ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो मला भिनारचं ते ग्राउंड दिसतं. 5 बॉल 5 षटकार अयुबच्या विरुद्ध. नाव घेणं टाळतो मी कधी कधी गोलंदाजाचं, परंतु मारलेत तर मारलेत. याच बॅटरनी मारले होते. अंडर 25 च्या त्या लीगमध्ये खतरनाक बॅटिंग. आणि हे जे व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे सुजित तात्याशेठ पाटील. काल्लेर प्रीमियर लीग देखील येते, त्याचे देखील वेध लागलेत आता सगळ्यांना. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. ओ आणखीन एक हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम नाथखुळा सिक्सर. लगातार दूसरा. वैभव माली ऑन फायर नाउ. इस बार तो बहुत ही ज्यादा छोटी गेंद कर दी थी, और छोटी गेंद उसको यदि बल्लेबाज अच्छी तरह से परख ले तो फिर वो खोटी गेंद है गेंदबाज के लिए. बैटर के लिए काफी आसान होता है. इस बार भी वो कटर डालने का प्रयास इनटू द विकेट, लेकिन काफी ज्यादा शॉर्ट रख बैठे थे. हाफ ट्रैकर थी, और ऐसी गेंदों को कहां पर बख्शने वाले हैं वैभव माली. अपना पावर गेम दिखाते हुए लगातार दूसरा सिक्सर. स्कोर उछलता हुआ 26 रन 1 विकेट के नुकसान पर. इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ, मैंडेटरी पावर प्ले समाप्त हुआ है. एक और पावर प्ले का ओवर रहेगा जो बैटिंग पावर प्ले का ओवर होगा. ओवर नंबर 4 से लेकर ओवर नंबर 6 तक बैटिंग साइड कभी भी ले सकती है. हो, नक्कीच अजून एक पॉवर प्ले आहे तुमच्याकडे. सुजित तात्याशेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. एक काळ गाजवलाय क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सगळ्यात वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण तारीफ सय्यद यांना तिथे पाहताय. राकेश पाटील तिथे उपस्थित आहेत काल्लेरवरून, आणि त्यांचा संघ इथे खेळताना दिसतोय. विहान एंटरप्राइजेस भरपूर मोठ्या टीमला पुरस्कृत करत आलेले आहेत राकेश पाटील. नानकरचाही संघ त्यांच्याच नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो.
आणि सुजित तात्याशेठ पाटील आल्यानंतर तीच चर्चा असते, क्रिकेटची चर्चा असते कबड्डीच्या खेळाची देखील, कारण कबड्डीवर देखील तेवढंच प्रेम त्यांचं आहे, क्रिकेटच्या खेळावर त्यांचं तेवढंच प्रेम आहे. आणि आज सुजित तात्याशेठ पाटील आल्यानंतर असं वाटतं की क्रिकेट खेळायसाठीच आलेत. भिवंडी एक्सप्रेस के नाम से मशहूर रहे हैं. रेगुलर क्रिकेट जब उन्होंने खेला है तो बहुत ही तेज़ तर्रार गेंदबाजी की है और आजकल 40+ क्रिकेट भी ज़रूर खेलते हैं. लेकिन यहाँ पर जो जवाब दिया जा रहा है बल्लेबाजी में मानकोली टीम द्वारा वो काफ़ी करारा जवाब है. नेक टू नेक फाइट फिलहाल कही जा सकती है. 2 ओवर में 26 बने हैं. यहाँ से 5 ओवर का खेल बचा हुआ है. 62 रन अभी भी चाहिए. तो ये मैच, ये मामला यहाँ से किसी भी दिशा में जा सकता है कुणाल सर. हो एक्झॅक्ट, कारण अशीच तर सुरुवात पाहिजे होती. ज्या वेळेला तुम्ही विकेट गमावली त्याच्यानंतर दबाव येऊ दिलेला नाहीये. वैभव माळीने ते षटकार मारलेत 2 मागच्या ओव्हरच्या दरम्यान. इस बार हेलीकॉप्टर उड़ाया विनीत माली ने और लैंड होगा दर्शकों के बीच में. मैक्सिमम 6 रन. अरे रे, झेल सुटलाय तिथे प्रेक्षकाकडून. जर तुम्ही झेल टिपला असता एका हाताने तर तुम्हाला ब्रँडेड शूज आहेत, ॲडिडास, नाईकी या कंपनीचे शूज दिले जात आहेत या स्पर्धेमध्ये. एका प्रेक्षकाने ते मिळवलेत आणि हा पा हेलिकॉप्टर थोडासा शफल झाला. 2 पायांच्या मधोमध टाकलेला बॉल तिथूनच तर उडवलाय. खतरनाक शॉट, नादखुळा, नादिष्ट, नद्याबाद. हा फटका आहे, कडक टायमिंग, मनगडाचा वापर करत असताना सध्या विनीत माळी स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट हा झेल निसटलाय प्रेक्षकांकडून. बहुत अच्छी तरह से खेलते हैं हेलीकॉप्टर. जब ऑफ साइड में भी ड्राइव्स लगाए हैं तो उस शॉट्स में भी हमने देखा, उन स्ट्रोक्स में भी उनको उनके हेलीकॉप्टर स्ट्रोक्स की झलक. ये तो उनके पैरों की तरफ आ रही थी गेंद और उसका भव्य स्वागत करते हुए प्रथमेश राठौड़ का ये दूसरा ओवर है. पहले ओवर में सफल साबित हुए थे, 8 ही रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर की शुरुआत बड़े हिट के साथ की है विनीत माली ने. 13 पर विनीत, 16 पर वैभव और 32 पर 1 मानकोली. ये अच्छी गेंद है, बिल्कुल सटीकता दिखाते हुए इस बार यॉर्कर में हल्के हाथों से खेला. सेंसिबल बैटिंग, सिंगल लिया है. हो, चांगली खेळी म्हणून तर डगआउटमध्ये टाळ्या वाजतायत. श्रेयस खुश आहे, सगळेच खुश आहेत ज्या पद्धतीने सध्या ही स्पर्धा सुरू आहे. राकेश पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत, सुजित तात्याशेठ पाटील तिथे उपस्थित आहेत, तारिफ सय्यद तिथे उपस्थित आहेत, 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक. आणि आपण पाहतोय की या 2 संघ मालकांची चर्चा सध्या आहे या स्पर्धेमध्ये, कारण दिवे संघाला त्यांनी पुरस्कृत केले. खतरनाक खेळ त्यांचा राहिलाय, परंतु मानकोली संघ देखील समोर मंचा गुळवी साहेबांचा संघ खेळताना दिसतोय. आमदार महेश चौगुले साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅचमध्ये. 33 धावा झाल्यात, 1 फलंदाज बाद. प्रथमेश राठोड करतोय गोलंदाज आणि समोर आहे वैभव माळी. पार्टनरशिप बन रही है, उसको तोड़ने का प्रयास कर रहे हैं. गेंदबाज इस बार लॉफ्टेड ऑन ड्राइव, बाउंस पर पहुंचेगी. लॉन्ग ऑन फील्डर के पास महज 1 रन लेने का मौका इस दफ़ा वैभव के पास. वैभव भी एक ऐसे बल्लेबाज है जो एक बार बड़े शॉट्स खेलना शुरू कर दे तो फिर अपने आप को रोकते नहीं है. उनको रोकना बहुत मुश्किल साबित होता है गेंदबाजों के लिए भी, और शायद उनके कैप्टन भी उनको रुकने को कहे तो उनके लिए भी इतना आसान नहीं है. येस एक्झॅक्ट. आणि बिलाल शेख यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम बिलाल, स्वागत आहे आपलं. 34 लॉस ऑफ 1 विकेट, 34 धावा झाल्यात. हेड टू हेड, नेट टू नेट फाईट आहे. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. और फुल टॉस इस बार स्विंग किया है सीधे फील्डर के पास, वाइड ऑफ डीप मिड विकेट. गैप में नहीं खेल पाए, थोड़े से निराश रहेंगे विनीत अपने आप से, क्योंकि ये मौका था उनके पास बाउंड्री बटोरने का. मिला है केवल 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन. यहाँ से और 53 रनों की जरूरत, 26 गेंदे शेष. आताच मी म्हटलं की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. मला तर वेध लागले सुपर ओव्हरचे देखील. अजून सुपर ओव्हर झालेली नाही आहे यावर्षी या स्पर्धेमध्ये, आणि त्याच्यामुळे चर्चा आहे या मॅचची. हा जो सामना आहे, हे जे दोन्ही संघ आहेत, हे दोन्ही संघ आतापर्यंत क्वालिफाईंग राऊंड खेळून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. 32 टीमची देखील स्पर्धा आपण कंप्लीट केली, आणि पुढच्या वर्षीचा मी विचार आतापासून करतोय. पुढच्या वर्षी 32 नाही, मला वाटतं 100-100च्या वर संघ येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जी हाँ, ऐसे भी हो सकता है. शॉट अच्छा है लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी और हल्का सा फंबल, थोड़ा हेजिटेशन है. मिक्सअप हुआ जरूर. 2 रन्स वैसे मिलने चाहिए थे मेरे ख्याल से, लेकिन वैभव तैयार नहीं थे. विनीत तो लगभग आधे पिच पर आ गए थे, वहां से उनको वापस लौटना पड़ा अपनी क्रीज में. 1 ही रन से संतुष्ट करना पड़ा आखिरकार. भरपूर पुढे आला होता विनीत, आणि त्याचमुळे डगआउटमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं होतं तिथे, आणि त्यामुळे थोडीशी शांतता आहे डगआउटमध्ये. योगेश भालेकर लवकर आऊट झाला, परंतु त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते विनीत आणि वैभवच्या दरम्यान. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना 28 धावांची भागीदारी केली आहे या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत. त्याच्यामुळे भागीदारीला महत्त्व आहे.
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणतात ना, ते याच्यासाठी प्रयत्न करत राहा, यश मिळेलच. हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स बनाते हुए नजर आ रहे हैं इस ओवर में. बल्लेबाज इस बार फॉलिंग शॉट खेलने का प्रयास था, सफाई से नहीं खेल पाए. और प्रथमेश की एनर्जी देखिएगा, जबरदस्त कमिटमेंट. रन लेने से रोक दिया उन्होंने बल्लेबाजों को. अंतिम गेंद डॉट रही है प्रथमेश राठौड़ के स्पेल की. अच्छा स्पेल रहा, 2 ओवर में 18 रन देकर 1 विकेट उनके खाते में. और 3 ओवर के समाप्ति पर रन संख्या 36. विकेट गिरा है केवल 1. समीकरण 24 गेंदों का खेल शेष है. 52 रनों की आवश्यकता, यानी कि 13 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने की आवश्यकता मानकोली टीम को. आपण पाहतोय प्रकाश पाटील यांनी यांच्या भाच्याच्या स्मरणार्थ RD फार्मा 17 मार्चला लॉन्च केलेला आहे. नक्कीच एक मोठी कंपनी RD फार्मा. वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत आणि या क्षेत्रामध्ये नक्कीच भरारी घेणारं हे काम आहे प्रकाश पाटील यांचं RD फार्मा. आणि नक्कीच या तुमच्या नवीन व्हेंचर्ससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रकाशजी पाटील आपल्या भाच्याच्या स्मरणार्थ तुम्ही हे काम करताय RD फार्माच्या माध्यमातून आणि या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या वतीने देखील असतील. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे सगळ्यांचंच या क्रिकेटच्या नगरीमध्ये, या रंगारंग सोहळ्यामध्ये. आता तुम्हाला माहिती देतो, मगाशी व्हाईट बॉलसाठी जो सामना थांबला होता 3 मिनिटं तेही कट केलेत आणि तुम्ही आतापर्यंत 21 मिनिटं घेतलेले आहेत गोलंदाजी करणारा संघ. त्याच्यामुळे त्यातले 3 मिनिटं आता मायनस करूया. आता झालेत 18 मिनिटं. ओके, 18 मिनिटं घेतलेले आहेत तुम्ही पहिल्या 3 ओव्हरसाठी. त्याच्यामुळे फटाफट क्रिकेट खेळत राहा. पुढच्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे आहेत. लक्षात घ्या, आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट. हा देखील मोठा मॉल येतोय आपल्या नाशिक हायवेवर भिवंडीमध्ये. प्रत्येक टाइम काउंट केला जाईल, त्याच्यामुळे दिवे संघ थोडंसं फास्ट खेळा. मी परत सांगतो, 21 मिनिटं घेतलेत, 3 मिनिटं त्याच्यातून मायनस केलेत. ड्रिंक झालेलाच नाही अजून, त्याच्यामुळे 18 मिनिटं झालेले आहेत 3 ओव्हरसाठी. गोलंदाजीसाठी परिवर्तन, मेघनाथ आलाय गोलंदाजीसाठी. मॅच ऑन. 88च्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. 4थं षटक टाकण्याची जबाबदारी फार एंड कडून. वैभव सध्या सज्ज होतोय फलंदाजीसाठी. मोठं नाव आहे वैभव माळी, विनीत माळी. चांगली भागीदारी आतापर्यंत रचली यांनी. मेघनाथचा बॉल फिरलाय, गरकन फिरलाय, चांगला पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. ये बड़ा इंटरेस्टिंग है. पिछले ओवर में जमकर खबर ली थी वैभव माली ने. 2 बड़े हिट्स जड़े थे, लेकिन उसके बावजूद मेघनाथ को एक और ओवर दिया गया है. और इस बार शुरुआत बहुत अच्छी लेंथ की गेंद के साथ की है. टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटती हुई अच्छी ऑफ ब्रेक दी. इट्स अ गॅम्बल. शफल झाला, हुक शॉट. फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे. होईल का कॅच? हो हो, कॅच पकडलाय. चांगला झेल. प्रसादने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. मी म्हटलं तर गॅम्बल आहे आणि त्यानंतर ही विकेट मिळाली आहे. मेघनाथने ते सेलिब्रेशन केलं या विकेटचं, कारण मोठी विकेट मिळवली आहे. जी हाँ, तोपर्यंत अंपायर काही इशारा करतायत. बाउंड्री चेक. ओके, बाउंड्री चेक, कैच चेक. बहरहाल डिसीजन पेंडिंग जरूर है, लेकिन एफर्ट कमाल का देखने को मिला है. अभी देखना है कि कंफर्मेशन क्या आता है, टीवी अंपायर द्वारा क्या निर्णय आता है. हालांकि इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं होते हैं, खासतौर पर अंडर फ्लड लाइट्स जब आप खेल रहे हो. गेंद जब ऊंची जाती है तो फिर उसको जज करना इतना आसान नहीं होता है. और हल्की फुल्की हवाएं भी बहती रहती है यहाँ पर मैदान के ऊपर से, तो उसमें भी गेंद थोड़ी सी स्विंग होती रहती है, झूलती रहती है, हिचकोले खाती रहती है. आसान कतई नहीं होता है, लेकिन एफर्ट तो कमाल का देखने को मिला है. वहाँ पर प्रसाद फील्डर थे. आउट. बहुत ही बड़ा झटका. सेट बैटर आउट हुए हैं वैभव माली. हुक शॉट मारला होता, डीप मध्ये फिल्डर तैनात होते आणि एक चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. आलेले आहेत आता आपल्या मुख्य व्यासपीठावर टेनिस बॉल क्रिकेट जगतातले अर्नॉल्ड आणि त्यातल्या त्यात खांबालपाडा गावची आन बान शान नगरसेवक साई शिवाजी दादा शेलार. नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेवक, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर नगरसेवक कान साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतो या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम. नितेश, आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम.
आपने जैसे कहा कि गैम्बल कहीं ना कहीं खेला गया है, मेघनाथ गोंदले पर जो विश्वास जताया गया उस पर खरे उतरते हुए, हालांकि बहुत बड़ी मदद उनकी की है फील्डर प्रसाद ने, गजब का कैच लपका है बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब। प्रेजेंस ऑफ माइंड वहां पर देखने को मिला फील्डर द्वारा। ये साई शेलार साहब का शुभागमन अभी अभी हुआ है, विद्यमान नगर सेवक कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उनका हार्दिक स्वागत, उनके साथियों का भी बहुत बहुत स्वागत है। माननीय श्री विनोद कालन साहब विद्यमान नगर सेवक, वे भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत। एक और गति परिवर्तन वाली गेंद, दोन्ही नगरसेवक क्रिकेट प्रेमी आहेत। आजदे गावासाठी विनोद काळन देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि खांबालपाडा गावासाठी साईदादा शेलार, दोन्ही नगरसेवक आणि सभागृह नेत्यांची ही स्पर्धा आहे। वरुणेश पाटील साहेबांची सभागृहात सगळे एकत्र असतात लक्षवेधीवर, आणि तात्याशेठ पाटील देखील इथे उपस्थित आहेत। म्हणजे समाजसेवेतली अनेक मंडळी इथे सातत्याने भेट देत असताना पाहायला मिळतील। श्रेष्ठ कदम आलाय, हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा, फलंदाजीसाठी धावा झाल्यात 38। ओ पायावर लागलाय, अपील आहे, अपील उचलून धरली आहे, आउट आहे। LBW मेघनाथ, हा जो गॅम्बल होता तो यशस्वी झालाय। कधी कधी असे डाव रचावे लागतात, आणि म्हणतात ना हा मेघनाथ चमकतोय, जल्लोष सुरू आहे पूर्णपणे, डगआउट खुश आहे, त्याचबरोबर ओनर्स लाउंज खुश आहे, कारण या मॅच मध्ये कहाणी बदलली आहे दिवे टीम ने। मैच का रुख पलट कर रखते हुए यहाँ पर गेंदबाज मेघनाथ गोंदले, और उनके सामने कहीं ना कहीं बल्लेबाज जो है वो थोड़े से फीके पड़ते हुए, पहले वैभव माली को आउट किया। इस बार क्विकर डिलीवरी थी, फुल टॉस जरूर बनी थी, लेकिन गति में जो बदलाव था, अभी तक जो पहली 3 गेंदें डाली थी स्लोअर डाली थी, लेकिन ये तेज डाली हुई गेंद थी, और देखिए फुल टॉस बिल्कुल मिडिल स्टंप के मिडल में जाकर लगती। प्लम LBW, सही फैसला अंपायर का। चांगला निर्णय पंचांचा, बरोबर उल्लेख केला अजय तुम्ही, मिडल स्टंपच्या मिडल मध्ये लागला असता हा बॉल, आणि त्यामुळे जावं लागेल ना श्रेयसला। फलंदाज बाद होत आहेत, 12th मॅन अक्षरशः टाळ्या वाजवत आहेत, आणि त्यातल्या त्यात आता मैदानामध्ये खेळण्यासाठी दीपू माळी तयार होतोय, टीमचा कॅप्टन आहे, नेता दिशादर्शक तारणहार। 88 धावा करायचे आहेत, टार्गेट आता सोपं नाहीये, कारण विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे या टीमने कंबर कसली आहे, ते देखील सामना सोडणार नाहीयेत। मॅच ऑन, कहाणी बदलेल आता या मॅचची। दीपू माळी, लाईन ऑफ भिवंडी, 20 वर्षाचा मुलगा मेघनाथ, चांगली गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गती कमी। अपील इथेही होती, बॅट दाखवली दीपूने, कदाचित बॅटलाच लागलेला असावा। वैसे मामला तो ये भी नज़दीकी लग रहा था, क्योंकि गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी, और शायद बल्ला वहां पर लगा था। इम्पैक्ट का भी मामला आ सकता है मेरे ख्याल से, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे, और जैसे ही स्ट्रोक खेला था उन्होंने बल्ला दिखाया दिया था। इनसाइड एज शायद लगाए वहां पर, अक्रॉस द लाइन बड़ा हिट आते ही खेलने का प्रयास। मेघनाथ जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, गति में जो मिश्रण किया उन्होंने वो काबिले तारीफ। इम्पॅक्ट ही बाहेर होता, पिचिंग ही थोडीशी बाहेरच होती, आउटसाइड ऑफ स्टंप। हाफ ट्रॅकर, हुक शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर, तिथून टर्न होतोय बॉल लॉंग लेग मध्ये, दुसरा धावेचा प्रयत्न, दीपू माळीने दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे। 2 धावा इथे मिळताना दिसतील, डबलच्या मदतीने 4 ओव्हरचा खेळ संपला। या 20 वर्षाच्या मुलाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मेघनाथसाठी। काय गोलंदाजी केली आहे मेघनाथने, 18 वर्षाची मुलं छाप सोडतात या स्पर्धेमध्ये। 20 वर्षाचा मुलगा काली वीरू बाबरे या स्पर्धेमध्ये छाप सोडून गेलाय। आर्यन नाईक 19 वर्षाचा खेळाडू, आज 20 वर्षाचा मुलगा मेघनाथ ती छाप सोडत असताना या स्पर्धेमध्ये। और ये देखिए किस तरह से पिछला ओवर घटा है, ऑफ कटर बॉल जो बाहर की तरफ घूम रही थी, बायत के बैटर के लिए प्रसाद का वो लाजवाब कैच लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के करीब। उसके बाद आए श्रेयस कदम, 2 रन बनाए पहली गेंद पर, लेकिन ये फुल टॉस वो गति में चकमा खा बैठे, थोड़ी सी डीप होकर भी आई थी और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए। और दीपू माली के विरुद्ध भी जोरदार अपील हुई थी, अपील को ठुकरा दिया अंपायर ने। और ये अंतिम गेंद, एक और वेरिएशन बॉल डाली थी उन्होंने, स्लोवर शॉर्ट बॉल, और ये फिर से प्रसाद एक्शन में। क्या गजब की फील्डिंग, क्या गजब की फुर्ती उन्होंने दिखाई है। फील्डिंग मैंने पहले भी कहा था, और पहले मैच में भी हमें देखने को मिला था, जबरदस्त क्षेत्ररक्षण किया था इस टीम ने। विहान एंटरप्राइजेस, गावदेवी दिवे, राकेश पाटिल एंड सुजीत तात्यासेठ पाटिल फेम टीम, 70-70 स्पोर्ट्स की फैक्ट्री, बिलीव एंड अचीव। जी हाँ, बिलीव आप करोगे, अचीव करना है तो बिलीव करना भी ज़रूरी है, और यदि 70-70 स्पोर्ट्स में बिलीव करते हो तो फिर अचीव करना कोई ज़्यादा दूर की बात नहीं है। दबंग दीपू क्रीज पर मौजूद है, दबाव ज़रूर रहेगा। स्कोर इस समय 40,
48 रनों की अभी भी आवश्यकता है, मात्र 3 ओवर्स का खेल शेष है। रिक्वायर्ड रन रेट में बढ़ोतरी हुई है, 16 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने पड़ेंगे। साई शेलार साहब, उनके साथ सुजीत तात्या सेठ पाटिल और राकेश पाटिल साहब को आप देख सकते हो खेल का लुत्फ उठाते हुए। और क्रिकेट के तीनों भी बड़े प्रेमी है, क्रिकेट खुद खेला हुआ है। साई शेलार साहब तो अभी भी रेगुलर क्रिकेट काफ़ी खेल रहे हैं, विद्यमान नगर सेवक है कल्याण डोंबिवली महानगर पालिका के। उनके साथ विनोद काळन साहब भी मौजूद है, वो भी नगर सेवक है। आजदे गावाचे ते नगरसेवक आहेत विनोद काळन, त्यांचंही सहर्ष स्वागत। आणि आता गोलंदाजीमध्ये बदल होईल, गोलंदाजीसाठी आलाय करण पाटील। चला करण, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण जास्त वेळ घेतलाय। हा सामना नक्कीच रंगताना दिसतोय। विनीत माळीने अजूनही तग धरून खेळतोय, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट। हा जर शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला, चालला, हा सामना कधी जिंकू शकतो मानकोलीच्या दिशेने। आणि दुसऱ्या बाजूला करण, हा तर बॉलला गिरक्या देतो, बॉल फिरवतो। मी मगाशी देखील म्हटलं होतं मुंबई इंडियन्सचा कॅम्प सुरू आहे, तिथे रोहित शर्माला देखील गोलंदाजी करून आलाय। त्याच्यामुळे या खेळाडूवर सगळ्यांच्या नजर आहेत। लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळत आलंय, टेनिस बॉल क्रिकेट। बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलाय, 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील। आता बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्ले योग्य वेळेवर घेतलाय, कारण 5व्या ओव्हरमध्ये, 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये तुम्ही घेऊ शकता 4, 5, 6 कधीही। हा 5व्या ओव्हरमध्ये घेण्यात आला अजय। जी हाँ, ये फैसला लग तो सही रहा है, लेकिन उसको सही करके दिखाना भी पड़ेगा। बल्लेबाजों को उस तरह की बैटिंग करनी पड़ेगी, बड़े ओवर की आवश्यकता है नैन्सी 11 चौथा इरवा एकवीरा मानकोली टीम को मैच में वापसी करने के लिए। 18 गेंदों में 48 रनों की है ज़रूरत। करंट रन रेट 10 का है, लेकिन रिक्वायर्ड रन रेट 16 रन प्रति ओवर। करण, जास्त वेळ तुम्ही घेताय, त्याच्यामुळे मग 6व्या ओव्हर नंतर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा सजवावा लागेल, याची माहिती आताच देतोय करण। बॅटची कडा, ओ झेल टिपलाय आणि इथे एक मोठी विकेट। बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला होता सागरने, हा झेल टिपला आणि मग जल्लोष सुरू आहे। वेल बोल्ड करण पाटील, फलंदाज विनीत माळी आउट। और केवल अच्छी गेंदबाजी नहीं बल्कि अच्छी कप्तानी भी करण पाटिल द्वारा। स्लीप में खिलाड़ी तैनात किया गया था, अटैकिंग सोच के साथ आए गेंदबाजी करने के लिए। थोड़ा सा दूर डाला विनीत माली से और अपने जाल में फंसा लिया। सागर भोईर थे वहां पर स्लिप में मौजूद। ये देखिए, बहुत कम देखने को मिलता है ऐसी सिचुएशन में कोई कैप्टन स्लिप में फील्डर तैनात करे पीछे की तरफ भागते हुए। ये जबरदस्त कैच लपका है, बहुत ही बड़ा झटका। विनीत माली 15 रन बनाकर पेविलियन में। ऑन साइड में बड़ा हिट जड़ने का प्रयास, और साउथ एंड से जब गेंदबाजी हो रही है, बायत के गेंदबाजी कर रहे हैं, तो यही प्लान हमने पिछले मैच में भी एग्जीक्यूट होते हुए देखा था इस टीम द्वारा। दिव्य टीम के गेंदबाजों ने गोरसई बी के विरुद्ध ऐसी गेंदबाजी की थी और बल्लेबाजों को परेशान किया था। एक्सप्रेशन्स बघा त्या गोलंदाजाचे। करणने विकेट घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, हे गावाचं जे क्रिकेट आहे ना, भरपूर महत्वाचं क्रिकेट ठरतं। ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता, विकेट्स घेता। पंच चांगलाय, गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये स्वीपर कव्हर, धावतायत, नाही थांबणार बॉल, सीमा पार जाईल, चौकार आलाय। और सौरभ भोईर ने आते ही चौके से अपना खाता खोल दिया है। पिछले मैच में हीरो रहे थे, 34 रनों की बेहतरीन पारी खेली थी अंडर प्रेशर, और इस बार भी अंडर प्रेशर आए हैं बल्लेबाजी के लिए। ज़्यादा घुमाव नहीं था इस दफ़ा गेंद में, थोड़ी क्विकर डाली हुई गेंद थी। कवर पॉइंट पर जो फील्डर थे उनको बीट किया, टाइमिंग लाजवाब, और डीप कवर को भी बीट किया है। शानदार चौका, चांगला फटका, चांगला पंच इथे पाहायला मिळाला। सौरभ आलाय, हा देखील 20 वर्षाचाच खेळाडू आहे, मागच्या मॅचचा हीरो होता मानकोली टीमसाठी। 44ला 4 आकड्यांचा खेळ सध्या सुरू आहे मैदानामध्ये, आणि 44 धावाच पाहिजे 16 बॉलमध्ये। 16-44 पुढे टाकलेला बॉल हवेत आहे, चान्स आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली, दुसरी विकेट करणच्या खात्यामध्ये। 2 फलंदाजांना बाद केले आणि चांगला झेल मेघनाथच्या माध्यमातून। फलंदाज सौरभ आउट। गजब की गेंदबाजी, बड़े दिल वाले गेंदबाज इसी तरह से गेंदबाजी करते हैं। बड़ा जिगरा है इस गेंदबाज के पास, क्योंकि इस बार हल्की सी हवा दी थी उन्होंने गेंद को, मिड ऑफ ऊपर था और ऐसे में उकसाया बैटर को कि सामने लॉफ्टेड शॉट खेले, लेकिन गेंद हल्की सी स्पिन हुई है
और मिस टाइम कर बैठे अपने शॉट को। सौरभ इस मैच में केवल 4 रनों का योगदान देने के बाद पेविलियन में लौटते हुए, ये देखिए टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ जो गेंद टर्न हुई थी, जो हल्का सा घुमाव था उसके चलते ही गेंद बल्ले के थोड़ी बाहरी हिस्से पर लगी थी, मिडल नहीं कर पाए और एक आसान सा कैच एक्स्ट्रा कवर रीजन में। काय बॉलिंग करतोय हा खेळाडू, फ्लाईट देतोय, पुढे टाकतोय, तिथून बॉलला फिरवण्याचा प्रयत्न, कॅच पकडल्यानंतर विकेटचा जल्लोष सुरू आहे, सातत्याने विकेट येत आहेत। मागच्या मॅचमध्ये फायपर हुकला आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 2 विकेट त्याने घेतलेले आहेत। 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 50,000 रुपयाचं पारितोषिक, 70 धावा करणाऱ्या बॅटरला 50,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल कुठल्याही मॅचमध्ये। और ऐसे लगता है कुणाल सर कि यहाँ पर जो विकेट का मिजाज है उसको भी बहुत अच्छी तरह से भाप लिया है करण पाटिल ने। लगातार वो डेथ ओवर्स में आ रहे गेंदबाजी करने के लिए, जबकि गेंदों को ज़्यादातर टर्न कराने की उनकी कोशिश होती है। एक स्पिनर आखिर के ओवर्स में बहुत कम हम देखते हैं गेंदबाजी करते हुए। आणि वडीलच मेंटॉर आहेत या टीमचे अरविंद पाटील, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा खेळाडू त्याच पद्धतीने कामगिरी करतोय। साइडम ऍक्शन होती त्यांची, महान खेळाडू आहेत आणि पूर्ण टीम हँडल केली आहे। तिसरी विकेट मिळेल का? फिल्डर फिल्डर कॅच, 3 फलंदाज बाद केलेले आहेत। सौरभ देखील परतलाय, या वेळेला झेल टिपलाय जतीनने, फलंदाज बाद, जल्लोष होतोय, 5 सगळे गावकरी नाचतायत। हा धिंगाणा सुरू झालाय या टीमचा, एका पाठोपाठ धक्के मानकोली टीमला। फलंदाज सौरभ 0 आउट, गोल्डन डकचा शिकार। सौरभ के बल्लेबाजी क्रम में बदलाव किया गया लेकिन नतीजा कुछ खास बदला नहीं है। गोल्डन डक फॉर हिम, बहुत ही निराश होकर पेविलियन में लौटते हुए और मानकोली टीम की पारी अब लड़खड़ाती हुई। एंड करण पाटिल, ही इज ऑन फायर विद द बॉल, टर्न एंड बाउंस, टॉपेज लगा और जतिन बेहतरीन। पिछले मैच में भी एक जबरदस्त कैच लपका था, फरदीन काजी का वो कैच था, इसी तरह से अपनी बाई तरफ भागते हुए कैच लपका था, वो ज़्यादा मुश्किल था। ये कहीं ना कहीं उतना मुश्किल नहीं था उनके स्टैंडर्ड के अनुसार, लेकिन यहाँ पर भी कोई गलती नहीं की है उन्होंने। 3 झटके दे चुके हैं करण पाटिल इस ओवर में और अभी भी 2 गेंदें उनके इस ओवर में शेष है। 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं। नैन्सी 11 चौथा हिरवा एकवीरा मानकोली के, और बैकफुट पर कही जा सकती है अब मानकोली टीम। 88 रनों की बड़ी चुनौती। जब तक वैभव माली खेल रहे थे तो चीजें काफी नियंत्रण में नजर आ रही थी, लेकिन वैभव के आउट होने के बाद मैच पूरी तरह से पलट गया है। खतरनाक खतरनाक पलटवार झालाय, विकेट्स पाठोपाठ विकेट आलेले आहेत। दबावमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय मानकोलीचा संघ। न्यू बॅटर मैदानामध्ये आतिश, तो एक्सपिरियन्स आहे आतिश यांच्याकडे, तो अनुभव पणाला लावावा लागेल। साईदादा शेलार उपस्थित झालेले आहेत। टर्न टर्न इथे प्राप्त झालाय, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात। वाईट बॉलची मागणी आता बॅटिंग टीम करते, डीआरएस कॉल केलाय। देखना बड़ा इंटरेस्टिंग रहेगा कि गेंद पिच कहाँ पर हुई है और वहाँ से गेंद टर्न तो हुई है, लेकिन वो कहाँ पर पिच हुई है, कितनी टर्न हुई है और कहाँ से घूमी है, सारी चीज़ें देखी जाएंगी अंपायर द्वारा। आतिश माली भी काफ़ी अनुभवी खिलाड़ी है और ऐसे कठिन सिचुएशन में अच्छी बैटिंग करने का मादा रखते हैं। और देखिए मोमेंटम शिफ्ट होने में ज़्यादा वक्त नहीं लगता है, क्रिकेट के खेल में हम देख चुके हैं। इट्स अ वाइड बॉल, वाइड डिलीवरी, अतिरिक्त रन मिलेगा क्योंकि पहले ही काफ़ी बाहर पिच कराया था, बैट्समैन भी शफल कर चुके थे और लाइन के बाहर जाकर गेंद घूमी है। सो वाइट बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल बॅटिंग टीमचा। 14 बॉल 43 फिरला, हा परत एक वेळा फिरवलाय। आता मात्र बरोबर लाईनवर बॉल होता आणि बरोबर फिरत असताना विकेट कीपरच्या आता डॉट, लेग ब्रेक। देखिए स्टंप्स की तरफ गेंदबाजी करने का बिल्कुल भी प्लान नहीं है, क्लियर कट प्लान है उनका कि बल्लेबाजों से दूर रखना है, वहां से घुमाना है। ऑन साइड में तो बड़े शॉट खेलने का मौका नहीं देना है। ओ हा फुलर लेनचा बॉल होता, इथेही बॅटरला लेनने बीट केले। ओव्हरची समाप्ती होते, 12 बॉल मध्ये 43 धावा करायचे आहेत। आता टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली टीमच्या समोर है टारगेट। बहुत ही कठिन चुनौती, हालांकि असंभव कुछ नहीं होता है क्रिकेट के खेल में। आखिरी गेंद फुलर लेन पर डाली थी, पैर पर टकराई लेकिन ऑफ स्टंप के बाहर वो गेंद पैर पर लगी थी। गजब की गेंदबाजी, काफ़ी सफल ओवर रहा करण पाटिल का। 5 रन देकर 3 सफलताएं अर्जित की और अब यह है समीकरण। 12 गेंदों में 43 रनों की आवश्यकता। नैन्सी 11 चौथा हिरवा आई एकवीरा मानकोली टीम को मैच जीतने के लिए। मुश्किल में फंस गई है मानकोली टीम, लेकिन यहाँ पर कोई मुश्किलाहत नहीं है। सब्सक्राइब करना बहुत आसान है,
10,80,934 अभी तक सब्सक्राइबर्स और केवल 66 और उसमें जुड़ जाते हैं तो फिर 5 भाग्यशाली विजेताओं को 5 ब्रांडेड 70-70 स्पोर्ट्स के टी शर्ट्स दिए जाएंगे। इनके ऊपर आप सभी की नजरें हैं। दबंग दीपू ऐसे सिचुएशन में ग्रामीण क्रिकेट हो या फिर भिवंडी का सिटी क्रिकेट हो, कई बार मैचेस जिताए उन्होंने। टीम दिवे भरपूर वेळ घेतलाय, 40 मिनिटं झालेले आहेत आणि त्यातले 6 मिनिटं मायनस. आता तुम्हाला सांगतो ते 6 मिनिटं कुठले कुठले. 3 मिनिटं मगाशी व्हाईट बॉलसाठी, 2 मिनिटं मगाशी ड्रिंक्स ब्रेकसाठी, 1 मिनिटं आता रिव्ह्यू घेतलाय त्याच्यासाठी. असे सगळे मायनस केलेत. 34 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक प्लेअर 38 सर्कलमध्ये आणावाच लागेल. जय तुरे गोलंदाजीसाठी. दीपू माळीच्या समोर कडवा वान. दीपू माळी या धाबा चेस करेल का? टाइमिंग फर्स्ट है, बैक टू द बॉलर. चांगला प्रयत्न जय तुरेचा. डॉट बॉल. बहुत ही ताकतवर प्रहार करने का प्रयास था दीपेश माली का, लेकिन गति ज़्यादा थी नहीं उस गेंद में. उंगलियां फेरते हुए गेंदबाज जय तुरे और ये दर्शक काफ़ी खुश नज़र आ रहे हैं स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टैंड में. खासतौर पर विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम को ज़बरदस्त सपोर्ट है. 11 बॉल 43 धावांची गरज. जल्लोष आहे, घोषणा सुरू आहेत प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांच्या. स्लाइस होतोय बॅटवरून, गलीमधून निघालाय बॉल. थर्ड मॅनला जाईल बॉल, सीमारेषा पलीकडे नाही थांबणार. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण गाव आहे इथे. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार. लकी बाउंड्री और इसका भी स्वागत किया जाएगा मानकोली के खिलाड़ियों द्वारा और उनके समर्थकों द्वारा. हैमर करना चाहते थे कवर्स की तरफ, मोटा सिरा लगा. शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी थे, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी, दोनों के बीच में से थ्रू गली गेंद निकल गई है और ये किस्मत वाले 4 रन्स किस तरह से आ रहे वो नहीं देखा जाएगा. रनों का आना जरूरी मानकोली टीम के लिए. अब गेंदे बची है 10, रन चाहिए 39. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय वॉर्म अप करून. 10 बॉल 39 धावांची गरज. माहुल गाव त्यांच्या विरुद्ध गोरसई ब. बॉल हवेत आहे, फटका फसलाय. जयतुरे खाली, विकेट इथे मिळताना दिसेल. दीपेश माळी बॅक टू द पॅव्हिलियन. अंडर प्रेशर दीपेश माली भी अपनी टीम को उस दिशा में लेकर नहीं जा पाए जहां पर जाना चाहिए था. दबाव काफ़ी बढ़ रहा था और इस बार मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक. दीपेश माली काफ़ी निराश और हताश होकर पेविलियन में लौटते हुए उन्होंने बनाए 6 रन. 49 पर लगा है 7वां झटका मानकोली टीम को और जय तुरे के खाते में ये पहली सफलता इस मैच में. पिछले मैच में भी 3 विकेटें चटकाई थी. उस मैच में तो इनिशियल ओवर्स में भी गेंदबाजी की थी और देखिए थोड़ा सा हार्ड लेन पर रखते हुए बाउंस प्राप्त किया और दीपेश माली का काम तमाम किया. विकेट पाठोपाठ विकेट. दीपू माळी देखील परतलाय. पॅटवर स्लाइस झाला बॉल. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉल थोडासा वर लागला स्टिकरच्या आसपास, त्यामुळे जे टायमिंग होतं ते फसलं. जय तुरेने कोणती चूक केलेली नाहीये. विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे जल्लोष सुरू आहे प्रेक्षकांचा. घोषणा सुरू आहेत प्रेक्षकांच्या. प्रत्येक स्टँडमध्ये त्यांचे प्रेक्षक बसलेले आहेत. परंतु मी कौतुक करेन संघ मालकांचं, राकेश पाटील यांचं, सुजित तात्याशेठ पाटील यांचं. त्यांनी नक्कीच एक मोठा डाव खेळला आहे टीमवर आणि खऱ्या अर्थाने काय खेळ दाखवला दिवे टीमने. ओ टर्न प्राप्त केलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांकडे ती मागणी होते व्हाईट बॉलसाठी आणि परत तो DRS कॉल केला जाईल कारण मगाशी त्यांचा रिव्ह्यू सक्सेसफुल होता बॅटिंग टीमचा. जहां DRS है उसका इस्तेमाल किया गया है. ऋतिक नए बल्लेबाज के रूप में, आतिश और ऋतिक दोनों भी नए बैटर हैं. दोनों ने अभी तक खाता खोला नहीं है और यहाँ पर DRS की मांग की गई है. हालांकि अतिरिक्त रनों के बलबूते पर आप यहाँ से मैच को नहीं जीत सकते हो. आपको बड़े शॉट्स खेलने पड़ेंगे, चौकों छक्कों में डील करना पड़ेगा. लेकिन कभी कभी वो एक रन भी काफ़ी कीमती बन जाता है. अभी देखना है कि यहाँ पर क्या निर्णय आता है टीवी अंपायर का. वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. परत एक वेळा रिव्ह्यू यशस्वी झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. वाईट बॉल आहे कारण एकच लाईन आहे, त्या लाईनच्या बाहेर गेला तर वाईट बॉल आहे. नेक्स्ट मॅच पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB गोरसे बी आणि त्विशा 11 माहुल गाव. पाहायला विसरू नका हा सामना कारण आता तर घरी मजा आहे. गोरसे बी विरुद्ध माहुल गाव. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे, गॅप मध्ये चाललाय, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल सीमा पार येतोय चौकार. बहुत ही उम्दा शॉट ये.
हल्की सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक। ऋतिक के बल्ले से खूबसूरत चौका। लॉन्ग ऑन बाउंड्री पर खिलाड़ी है, एक डीप मिड विकेट है, लेकिन खेला काउ कॉर्नर के रीजन से, खींच के मारा है, पुल किया है और अच्छी टाइमिंग भी यहाँ पर। लेकिन सबसे अच्छी बात थी प्लेसमेंट, दो खिलाड़ियों के दरमियान से वन बाउंड चौका। और इसी तरह से खेलना होगा, हर गेंद पर कुछ ना कुछ बड़े शॉट्स यहाँ पर जड़ने पड़ेंगे। चौकों और छक्कों में डील करते रहेंगे तो मैच बन सकता है यहाँ से भी। चांगला फटका। सबस्क्रायबर मीटरवर देखील चर्चा होईल, कारण आता एकदम जवळ चाललोय 81,000च्या, त्यामुळे नंतर 5 टी शर्ट दिले जातील। उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल, विकेट कीपरने बॉल थांबवलाय, त्याच्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळेल। एकूण एक डॉट बॉल महत्वाचा आहे, परंतु हा जो सामना आहे हा ग्रुप सी चा सामना आहे, म्हणजे C1 राहील जो संघ जिंकेल आणि त्यांची मॅच B2च्या विरुद्ध होणार आहे, म्हणजे धाकटी डहाणूच्या विरुद्ध होणार आहे। खासदार सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान, धाकटी डहाणू, त्यांच्या विरुद्ध त्यांची मॅच होणार आहे, त्याच्यामुळे हा सामना महत्वाचा आहे। ओ उचललाय बॉलला, पिकअप शॉट, फिल्डर मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार, षटकार। मैच को जीवित रखते हुए ऋतिक माली, शॉर्ट आर्म जैब किया था उन्होंने, शॉर्ट आर्म पुल किया था। ये देखिए गेंद इतनी खराब नहीं थी, लेकिन बहुत ही जबरदस्त टाइमिंग। डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद भी थे, ऊपर उछले भी, लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए, कोई अवसर नहीं था फील्डर के पास। खूबसूरत सिक्सर और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ जय तुरे का। 2 बाउंड्रीज आई, 2 चौके और एक सिक्सर भी लगा इस ओवर में, तो रन्स अच्छा है 15, लेकिन एक विकेट भी गिरा। और अब आखिरी ओवर में ये मैच जाता हुआ, 6 गेंदें शेष है, जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। नैन्सी 11 चौथा हिरवा आई एकवीरा मानकोली टीम को। चलिए, समय बहुत ज्यादा लिया गया है पहले 6 ओवर्स के लिए, जिसके चलते एक अतिरिक्त खिलाड़ी अब सर्कल के अंदर रखना पड़ेगा इस आखिरी ओवर में विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम को। हो झालेले आहेत ते सबस्क्रायबर कंप्लीट, 10,81,092 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। 1,000 अजून वाढलेले आहेत सबस्क्रायबर, त्याच्यामुळे आता पुढे ड्रॉ ज्यावेळेला होईल त्यावेळेला 5 टी शर्ट्स त्या भाग्यवान प्रेक्षकांना दिल्या जातील। त्यामुळे तो जो QR कोड आहे तो स्कॅन करत राहा, सबस्क्राईब करत राहा चॅनलला, तुमचं देखील नाव येईल। आणि इंस्टाग्राम हँडलला देखील फॉलो करायला विसरू नका 7070 स्पोर्ट्सच्या। मग तुम्हाला काय मिळेल, शेवटच्या 2 दिवशी 2 रात्रीमध्ये 2 प्रेक्षकांना बाईक, हे जे मैदानात आलेत ना प्रेक्षक त्यांना देखील आहे, कारण तुम्ही जे कॅच घेताय तुमची नावं त्याची नोंद होईल आणि तुमच्यासाठी देखील बाईक आहे। आतिश के पास स्ट्राइक, 6 गेंदे 28 रन। पहिला बॉल चाललाय चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पहिलाच बॉल, सिक्सर। एग्जैक्ट यही इक्वेशन था पहले मैच में भी, गोरसई बी के विरुद्ध दिवे टीम का वो मुकाबला था। 6 गेंदों में 28 चाहिए थे और करण ही गेंदबाज थे, लेकिन वो मैच जिताया था उन्होंने। इस बार भी बैकअप अच्छा है रनों का, लेकिन पहली गेंद पर बड़ा हिट और थ्रू द लाइन खेलते हुए लॉन्ग ऑन को क्लियर किया है आतिश ने। मैच को जीवित रखते हुए बल्लेबाज, आखिरकार क्रिकेट का खेल है, क्रिकेट के खेल में कब पासा पलट जाए कुछ कहा नहीं जा सकता है। पिछली 2 गेंदों पर 2 मैक्सिमम आ चुके हैं, 7 गेंदों में 34 चाहिए थे, अब 5 गेंदों में चाहिए 22 रन। मैच ऑन, बनलाय सामना, कुठेही जाऊ नका, हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय। मी म्हटलं होतं शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल, कारण आतापर्यंत जर या मैदानाचा इतिहास तुम्ही पाहिला, ही बिग बॅश स्पर्धा पाहिली ग्रामीण, तर या स्पर्धेमध्ये नेहमीच सामने रंगतात 3-4 रात्रीपासून। हे बॅटल आहे आतिश आणि त्याच्या समोर करणचं, हेड टू हेड, बेस्ट वर्सेस बेस्ट। मागच्या 2 बॉलवर 2 सिक्सेस आलेले आहेत, 12 धावा आलेले आहेत मानकोली टीमच्या खात्यामध्ये, 5 चेंडू 22 धावा हे समीकरण। करण तयार, हाफ ट्रॅकर, परत एक वेळा फिरवलाय बॉल, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल अडवण्यामध्ये यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, म्हणजेच काय 4 बॉलमध्ये 21 धावांची गरज। 4 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल। सेम लढत अशीच होती गोरसेची देखील। जी हाँ, उस ओवर में हमने देखा था पहली गेंद पर सिंगल आया था, दूसरी गेंद पर सिक्सर लगा था,
लेकिन इस मैच में पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद आया है सिंगल और समीकरण वही है, 4 गेंदों में 21 रन, कुछ भी हो सकता है। ऋतिक भी मादा रखते हैं, 3 गेंदों में 10 पर बैटिंग कर रहे हैं। आतिश 4 गेंदों में 7 पर बल्लेबाजी करते हुए थोड़ा बहुत दबाव गेंदबाज के ऊपर भी जरूर रहेगा। फर्स्ट एड किटची जर गरज असेल तर ती उपलब्ध आहे आणि जर नसेल तर तुमचा एक रिप्लेस खेळाडू देखील मैदानामध्ये जाऊ शकतो, कारण आता शेवटच्या टप्प्यात आपण आहोत, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका। फील्डर्स का जो योगदान है वो सराहनीय रहा है विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम के लिए। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेलना चाहते थे बैटर, लेकिन थोड़ी सामने गई थी गेंद, मिस टाइम कर बैठे थे अपने शॉट को। ऋतिक के पास है अब स्ट्राइक, 4 गेंदों में चाहिए 21 रन मानकोली टीम को। 4 बॉल 21। ऋतिक तयार आहे, कार्लोस ब्रॅथवेट बनावं लागेल कुठल्या तरी एका खेळाडूला। बॉल हवेत आहे, चान्स, विकेट मिळू शकते। खाली विकेट कीपर झेल टिपलाय, आणखीन एक यश प्राप्त केलंय करणने आतापर्यंत विकेट घेतल्या 4, म्हणजेच काय 5वी घेतली तर 50,000 रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल। जी हाँ, एक बार फिर से वो आखिरी ओवर की तीसरी गेंद पर विकेट चटकाया है करण पाटिल ने। 4 विकेट पिछले मैच में भी चटकाए थे, इस मैच में भी 4 विकेट चटका चुके हैं। अभी भी 3 गेंदें शेष है, सही टप्पे पर रखी हुई गेंद, टर्न एंड बाउंस, और जब भी उनको अच्छा बाउंस मिला है बल्लेबाज हैरान और परेशान हुए हैं। टॉप एज, और यहाँ पर कोई गलती नहीं सागर द्वारा। 5वी विकेट येईल का? पाक कशी ग्रिप आहे बॉलची, तिथून बॉल फिरवतो, फटका फसला, विकेट कीपर खाली, आणि माहित होतं बॅटरला ऋतिकला की हा फटका फसलाय। 4थी विकेट मिळवली आहे, इम्पॅक्ट आलाय बॅटर। तर फलंदाजीसाठी धीरजच्या जागेवर मोहित माळी, फलंदाजीसाठी अजूनही 3 बॉल आहेत। 3 बॉल मध्ये जर विकेट घेतली तर 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे। 5 विकेट घेणाऱ्या कुठल्याही गोलंदाजाला, 70 धावा करणाऱ्या कुठल्याही फलंदाजाला 70 स्पोर्ट्स कडून पाहूया 5वी विकेट येते का, 5 पर येतोय का। पुढचा बॉल करण पाटीलचा, उचललाय, कॅच इटचा कॉल, ओहो षटकार, फ्लॅट चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर। अमित नाइक, उनको लगा कि उनका मौका बनेगा लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन बल्कि सूरज बोहिर थे वहां पर उनको क्लियर करते हुए। ये बहुत ही करारा शॉट, स्लॉट में गिरी हुई गेंद थी, लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन मिले जरूर है, लेकिन लगता है कि थोड़ी देर हो गई है। अब बची है केवल 2 गेंदें, जीतने के लिए 15 रन चाहिए। यहाँ से कोई अतिरिक्त गेंद, उस पर बड़ा स्ट्रोक, फिर मैच फिर से जीवित हो सकता है। पुढचा बॉल, ओ विकेट मिळेल, हो हो झाले, विकेट मिळालेली आहे। 50,000 रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स फॅमिली तारिफ सय्यद साहेब यांच्या वतीने 5 विकेट। मागच्या मॅच मध्ये जे झालं नाही ते करून दाखवलं, आणि हो 50,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल। ओ जल्लोष पहा संपूर्ण प्रेक्षकांचा। मागच्या मॅच मध्ये 5 पर हुकला, या मॅच मध्ये 5 पर कंप्लीट। जी हाँ, कप्तान ने पंजा खोल दिया है यहाँ पर। करण पाटिल की लाजवाब गेंदबाजी, पहले ओवर में 3 विकेट चटकाए थे, इस ओवर में 2 विकेट्स, 5 विकेट्स, कुल मिलाकर 9 विकेटें हो चुकी है उनके खाते में। पहले मैच में 4, इस बार इनसाइड एज आर्मर थी, अभी तक गेंदों को टर्न करा रहे थे, लेकिन ये थोड़ी तेज डाली हुई आर्म बॉल थी। बड़ा हिट जड़ने का प्रयास था मोहित का, इनसाइड एज, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, और उसके बाद वो सेलिब्रेशन देखते ही बनता है। 50,000 रुपये तारिफ सय्यद साहेब यांच्याकडून आणि 50,000 सुजित तात्या शेठ पाटील यांच्याकडून 1,00,000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल। ओ सरळ गेला विकेट कीपरच्या हातात, आता त्याच्यामध्ये करेक्शन आहे, 50,000 ते टीमला दिले जाणार आहेत। ओके, संपूर्ण टीमला 50 आणि 50,000 रुपये तारिफ सय्यद सर यांच्याकडून गोलंदाजाला आहे। 5 पर कंप्लीट, आणि हा संघ क्वालिफाय होतोय। लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोली। 5 जणांसाठी संजय कराळे साहेब यांच्याकडून देखील तुम्हाला मेजवानी आहे, आणि त्यामुळे अभिनंदन टीम दिवे। काय खेळ तुम्ही दाखवलाय, वेल प्लेड बॉयज। आणि टीम दिवे तुमची मॅच असणार आहे धाकटी डहाणू या टीमच्या विरोधात, लक्षात घ्या। आणि ती मॅच कधी होईल याची माहिती तुम्हाला उद्या आम्ही देणार आहोत, किती वाजता, कितवा सामना। चला आता काही सन्मान करणार आहोत। 5 विकेट सध्या दाखवले जात आहेत।
5 कंप्लीट केलाय. या मॅच मध्ये करणने खतरनाक गोलंदाजी केली आहे आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. 70-70 स्पोर्ट्स कडून सुजित तात्याशेठ पाटील यांच्याकडून 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे पूर्ण टीमला. आणि राकेश पाटील यांच्या पैशांना खरोखर खूप मोठी गोष्ट मी बोलतोय की तुम्ही जी मेहनत करताय ना या क्रिकेटरवर, त्या पैशाचं चीज होत आहे. अभिनंदन राकेश पाटील साहेब तुमचं देखील, आणि तुमच्या पैशाला खरोखर यश आहे. चला आता काही सन्मान इथे करणार आहोत. चला तर या स्पर्धेमध्ये एक भव्य दिव्य सन्मान इथे आपण करणार आहोत. आणि नुकतंच ज्यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालंय, काल्लेर का दिलेर भिवंडी एक्सप्रेस सुजित तात्याशेठ पाटील यांचा सन्मान मी वरुण एस पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण